Praise the Lord. देवाला धन्यवाद. A warm greeting to all of you this evening. आज In या Jesus' सायंकाळी name. तुम्हाला सगळ्यांना येशूच्या नावामध्ये उबदार असं स्वागत आहे. I know it's raining very heavily, मला माहितीये खूप पाऊस पडत आहे, but still you came. तरी तुम्ही आलेले आहात. God will surely bless you. देव नक्की तुम्हाला आशीर्वादित करेल. पाऊस पडतोय तरी तुम्ही आलाय, तरी आम्ही आलोय, देव आलाय, तर आशीर्वाद मिळणारच आहे. Praise God. आमेन. We'll open our Bibles to Ecclesiastes chapter 3 verse 11. उपदेशक 3रा अध्याय आणि त्यातला 11वं वचन आपण यावेळेस काढणार आहोत. If you have got your Bibles, kindly open to Ecclesiastes chapter 3 verse 11. उपदेशक 3रा अध्याय आणि त्यातला 11वं वचन. आणि बाहेर जर कोणाला बसायला जागा नसेल तर वर पहिल्या मजल्यावरती सोय केलेली आहे बेटा. सगळ्यांनी वर जा आणि वर व्यवस्थित बसून घ्या. God has made everything beautiful in its time. उपदेशक 3रा अध्याय त्यातला 11वं वचन. देवाने सर्व काही त्या त्या समयी सुंदर केलेले आहे. Praise God. देवाला धन्यवाद. God has made everything beautiful in its time. देवाने सर्व काही त्या त्या वेळेमध्ये सुंदर केलेले आहे. Beloved people, माझ्या जमलेल्या प्रियानो, we live in God's world. आपण देवाच्या जगात जगत आहोत. And that's why म्हणून God wants to be involved in His creation. देवाला त्याच्या निर्मितीमध्ये गुंतायचं आहे. God wants to see देवाला पाहायचं आहे that the whole creation enjoys the benefit of this earth. ही संपूर्ण निर्मितीला या पृथ्वीवरचे लाभ मिळायला पाहिजे. God wants them to enjoy life and have the best. देवाची इच्छा आहे की पूर्ण मानव जातीला अतिशय चांगलं असं मिळायला हवंय आणि आनंद घेता यायला हवाय. You need to look to God for your benefit. आणि तुम्ही तुमच्या लाभासाठी, फायद्यासाठी देवाकडे पाहायला पाहिजे. Because it is God's earth. कारण की पृथ्वी देवाची आहे बरं का. It is God's earth. पृथ्वी देवाच्या मालकीची आहे. And God has made you आणि देवाने तुला निर्माण केलंय. in His own image and likeness. दिसायला तू देवासारखा आणि देवाच्या आवडीत बनलाय. So God is interested in your life. तर देवाला तुझ्या जीवनामध्ये रस आहे, इंटरेस्ट आहे. Bible says बायबल म्हणतं in Ecclesiastes 3 verse 13, उपदेशकाचा 3राच अध्याय त्यातलं 13वं वचन. God wants each one to eat and drink and find satisfaction in their toil. परमेश्वराची इच्छा आहे की प्रत्येक मनुष्याने खावे, प्यावे व आपल्या सर्व भ्रमात सुख भोगलेले देवाचे दान भोगावे. For this is a gift of God. कारण की ही देवाने दिलेली देणगी आहे. Praise God. देवाला धन्यवाद. God wants you to live in the best of life. देवाची इच्छा आहे की तुम्ही अति उत्तम असं जीवन जगावं. But many people are not living in the best of life पण अनेक माणसं अशी आहेत की जी अति उत्तम जीवन जगत नाहीये. because कारण though they live in God's world, जरी देवाने बनवलेल्या जगात ते जगत असले, though they breathe God's air, आणि देवाने दिलेल्या हवेचा श्वास जरी ते घेत असले, though they get the warmth of God's sun, आणि जरी देवाच्या सूर्याकडनं सूर्यप्रकाशाची ऊब त्यांना मिळत असली, yet they do not look to God. तरी ते देवाकडे बघत नाही. But if you look to God for your sustenance, पण तुम्ही लोकांनी जर आपल्या पाठिंब्यासाठी देवाकडे पाहिलं, I promise you, तर मी तुम्हाला वचन देत आहे, as God takes care of the earth, God will take care of you as जसं well. देव पृथ्वीला सांभाळत आहे तसं देव तुला सुद्धा सांभाळेल. So God's best intention is तर देवाचा उत्तम असा हेतू हा आहे that His people should live in the best of life. की देवाच्या लोकांनी अति उत्तम अशा जीवनात जगायला But हवंय. pastor, पण मग तुम्ही म्हणाल, पास्टर, things are not bright and beautiful in my life. माझ्या जीवनामध्ये गोष्टी उज्ज्वल आणि चांगल्या नाहीये. I'm not very sure of my future. मला काही खात्रीच नाही माझ्या भविष्याची. I don't know what is happening in my life. मला माहित नाही, मला कळत नाही माझ्या जीवनात काय चाललंय. That may be true. आणि कदाचित तुम्ही बोलताय ते खरं असेल, But पण God has the power to take the good and the bad seasons and blend them together and make everything beautiful for you. परमेश्वराकडे एवढं सामर्थ्य आहे की तुझा चांगला काळ, तुझा वाईट काळ सगळा देव त्याच्या हातात घेऊन त्याच्यातनं मिसळ करून एक अजून चांगला काळ तुझ्या जीवनात आणू शकतो. Praise God. अति उत्तम ते तुला देऊ शकतो. But the most important question is, पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे, have you given your life in the hands of God? तुझं जीवन तू देवाच्या हातात दिलंयस का? That is important. हा प्रश्न लाख मोलाचा आहे की तुझं जीवन तू देवाला दिलं का रे? Then He will craft your life. जर तू तुझं जीवन देवाच्या हातात दिलं असेल तर त्या जीवनावर कलाकुसर देव करेल. Everything you try to do on your own, आणि जे काही तुम्ही स्वतःच्या शक्तीवर करायला डोकं फोडाल ना, many times अनेक वेळा it will be profitless labor. ते सगळं
सगळे कष्ट वाया जाणार आहेत, कारण तुम्ही स्वतःहून डोकं फोडताय, त्यातनं काही तुम्हाला निष्पन्न होणार नाही. Many are working like an elephant but living like and eating like an ant. हो, अनेक माणसं अशी आहे सध्याच्या काळामध्ये हत्तीसारखं काम करतात आणि मुंगी एवढं जेवतात. पण If you put your trust in God, तुम्ही लोकांनी जर देवावर विश्वास ठेवला, God will line up blessings for देव you. आशीर्वादांची रांग तुझ्यासाठी लावेल. God will line up blessings for you. देव आशीर्वादांची रांग तुझ्यासाठी लावेल. Bible says बायबल म्हणतं in Romans 8 verse 28, रोमकरास 8 अध्याय 28 वचन, all things will work out together for good for those who love God. ज्या लोकांचं देवावर प्रेम आहे त्यांच्या जीवनामध्ये सरते शेवटी सर्व काही चांगल्याकडे होईल. That's why I told you, म्हणून मी तुम्हाला सांगितलं, if you live in God's world, तुम्ही जर देवाने निर्माण केलेल्या जगात जगत आहात, you need to listen to God's word. तर तुम्हाला देवाचा शब्द ऐकावा लागेल. Then He will make all things beautiful in your life. आणि मग देव तुमच्या जीवनात सर्व काही सुंदर करेल. Because Bible says कारण बायबल म्हणतं in Daniel 2 verse 21, दानिएलचा 2 अध्याय 21 वचन, God controls the times and seasons. वेळ, काळ आणि ऋतू यावर नियंत्रण देवाचं आहे. त्याचा लगाम आणि ताबा देवाच्या हातात आहे. He controls the times and seasons. वेळ, काळ आणि ऋतू यांचा लगाम देवाच्या हातात आहे. Maybe you are saying, कदाचित तुम्ही असं म्हणत असाल, my time is bad. नाही माझी वेळ सध्याला फार खराब I आहे can never come out. आणि नाही मी नाही या सगळ्या गोतावळ्यातनं बाहेर येणार, I have lost my precious time. कारण की माझी मूलवान वेळ आतापर्यंत फार वाया I गेलेली आहे cannot regain this आणि time. मला काही गेलेली वेळ परत माझ्या हातात घेता येणार नाही. But God has the power. पण असं नाही, देवाकडे सामर्थ्य आहे, He is the master of time. कारण की देव वेळेचा धनी आहे. What has to be done in 1,000 years, God can do it in a minute. 1000 वर्षामध्ये जे करून होईल किंवा जे करायला 1000 वर्ष लागतात ते देव एका मिनिटात करेल. माहित आहे Because He is the master of time. का? वेळेचा तो धनी आहे, म्हणजे वेळेचा काळाचा मालक देव आहे. There are many things we don't know. तसं अनेक गोष्टी आहेत बेटा ज्या आपल्याला माहित नाहीत, Many things we are kept in the dark. आणि अनेक गोष्टींमध्ये आपण अंधारात राहिल्यासारखेच राहतो, कारण बरंच काही असं असतं जे आपल्याला कळतच नाही. But God knows the end from the beginning. पण देवाला अंत प्रारंभापासूनच माहित असतो. But Pastor, मग पास्टर, can lost time be restored? गेलेली वेळ परत मिळेल का? Because they say कारण ते म्हणतात ना, lost money, गेलेला पैसा, lost property, गेलेली मालमत्ता lost cars, आणि गेलेल्या गाड्या, lost homes, गेलेली घरं it can be restored. परत मिळू शकतात असं म्हणतात. But one thing cannot be restored. पण एक गोष्ट परत मिळू नाही शकत, That is lost time. आणि ते म्हणजे गेलेली वेळ Because असं म्हणतात. कारण की Time flies never to return. वेळ आणि काळ एकदा उडून गेला की तो काळ आणि ती वेळ परत येत नाही. आज वाजले 8:10 आजचे परत येणार नाही. But yet the master of time says तरीही जो वेळेचा मालक आहे तो म्हणतोय, in Joel 2:25, योएलचा 2 अध्याय त्यातल्या 25व्या वचनामध्ये God says, ते बोललाय, I will restore the years that have been lost. मी ती सगळी वर्ष तुला परत करीन जी तुझी हरवली. म्हणजे काय? तुझी गेलेली वेळ मी तुला परत करीन. I will restore मी परत करीन all the years that you have lost. जी सगळी तुझी वर्ष तुला असं वाटतंय ना, हरवली रे गेली, ती सगळी मी तुला परत करीन. God can restore lost years by bringing long term gain from short term loss. तुझी गेलेली सगळी वर्ष देवबाप तुला परत करेल. अगदी म्हणजे तुझं मोठ्या काळामध्ये जे काही मोठं नुकसान झालंय ते थोडक्या काळात देवबाप मोठं तुला फायदा करून देईल. Praise God. मोठ्या काळात मोठं नुकसान झालं होतं, पण थोडक्या काळात देव तुझा भारी फायदा करून देईल. That God alone can do. हा देव आहे आणि देव एकटाच हे करू शकतो. हे माणसाचं काम नाही. किती जरी मॉडर्न जमाना असला तरी काही काम देवच करू शकतो, म्हणून शेवटी देवा लागतो. I know some of you think मला माहितीये तुमच्यातले काही लोक विचार करतात, you have wasted your precious years, अरे काय तू तुझी मौल्यवान वर्ष वाया घालवली, that your good times will never come. आता काय तुझी चांगली वेळ येणार नाही. But I want to tell you by पण the मला strength of God, तुम्हा लोकांना देवाच्या शक्तीनं सांगायचंय, your time is coming तुझी वेळ आता येणार आहे. when all things will become bright and beautiful. जेव्हा सगळं काय उज्ज्वल आणि सुंदर होणार आहे त्या काळामध्ये तो काळ तुझा आता येत आहे. Trust in God. देवावर विश्वास ठेवा. He can change your destiny. देव तुमच्या आयुष्याच्या दिशा अशा बदलेल, What has not been happening for years, He can do it in a minute. जे आतापर्यंत वर्षोनवर्ष डोकं फोडून सुद्धा झालं नाही ते क्षणार्धात देव करेल. God can spring up surprises for you. देव तुझ्यासाठी आश्चर्य कर्म करेगा, तसा आश्चर्य कर्म करेल. Bible says बायबल म्हणतं, God can spring forth springs in the desert. अरे रानामध्ये झरे फोडणारा देव आहे तो.
वाळवंटांमध्ये पाणी आणणारा देव आहे तो. Bible says he brought oil out of the flint, आणि त्याने out झऱ्यातनं of the rock. त्याने खडकातनं तेल बाहेर काढलं. That is my God. असा हा माझा देव आहे जो खडकातनंही तेल बाहेर काढतो. He can change seasons for you. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे बेटा की देव तुझ्यासाठी वेळ काळ बदलू शकत He आहे. can change your situations देव for तुझी you. परिस्थिती तुझ्यासाठी बदलू शकत आहे. डोक्याला हात मारून बसू नका की आता कसं. नाही नाही, देव करेल. I know मला माहित आहे some of you are repenting तुमच्यातले काही माणसं पस्तावा करतायत. पस्तावा because you think you have not achieved much in this life. कारण तुम्हाला असं वाटतंय की अरे रे माझं जीवन तर वाया गेलं. मी तर फारसं काही कमवलं नाही, केलं नाही. I am a loser. अरे मी तर पराजयी आहे, मी लुजर आहे. No, you have not wasted your best नाही years. नाही, तू काही तुझी चांगली वर्ष वाया घालवलेली नाहीयेत. तू काही लुजर नाहीयेस. Put it all behind you. सगळं तुझ्या पाठीमागे टाक. You have not really wasted. तू काही वाया घालवलेलं नाही. If you have taken care of your family, जर तू तुझ्या परिवाराला सांभाळलाय, if you have tried to do something good, काहीतरी चांगलं करायचा प्रयत्न जर तू केलाय, be proud of it तर त्याचा अभिमान बाळग. because कारण God's grace is enough for you. देवाची कृपा तुला पुरेशी आहे. He कोण will म्हणाल take you from glory to glory. देव तुला गौरवातून गौरवाकडे नेईल. तू काही पराजयी नाहीयेस. Thank God देवाचे आभार मान. where you are today. आज तू जिथे कुठे आहेस ना बेटा, तिथून देवाचे आभार मान. Because wherever you are today, कारण आज तू जिथे कुठे आहेस, you are still alive. लक्षात ठेव, अजून जिवंत तर आहेस ना. You can still dream. मेला तर नाही ना. अजून स्वप्न बघता येणार आहेत You can still achieve. आणि अजूनही कमवता येणार आहे. कारण श्वास अजून सुरू आहे. Even if wealth is gone, if you have health, you can achieve something. मालमत्ता जरी गेली पण आरोग्य आहे ना, तर नक्कीच पुढे करायला जमणार आहे. Bible says बायबल म्हणतं ना, a living dog is better than a dead lion. मेलेल्या सिंहापेक्षा जिवंत कुत्र परवडलो. मेलेला सिंह काय करायचा, मग जिवंत कुत्र परवडलं. You तर may मी तो be- बो बो तर करेल. You are ordinary maybe today. तसं तुम्ही आज साधे असाल, You have a chance to become extraordinary. पण संधी आहे तुम्हाला. तुम्ही अलौकिक बनू शकता. का नाही? देव इथे हजर आहे. If God's grace falls upon आणि you, त्या देवाची कृपा जर तुझ्यावर पडली, from a beggar to a king, it will take just overnight for God. भिकाऱ्यापासून राजा बनायला एक रात्र लागेल फक्त. भिकाऱ्यापासून राजा बनायला एक रात्र लागेल फक्त, जर देवानी कृपा केली तर. One person met me and said, एक व्यक्ती मला भेटला आणि म्हणाला, Pastor, I am 27 years old वास्तविक 27 वर्षाचा आहे. and I have wasted my life. माझं आयुष्य मी वाया घालवलं. I want to move forward. मला जायचंय पुढे I want to be better. आणि मला चांगलं बनायचंय, Is this ever possible? चांगलं करायचंय. पण हे कधी शक्य होणार आहे का? I keep thinking, मी विचार करत बसतो it's too late for me. की नाही नाही, मला आता फार उशीर झाला. I told him, मी त्याला म्हणालो, first thing first, पहिली गोष्ट नेहमी पहिली. give your heart to God. पहिलं तर हृदय तुझं देवाला दे. He will make all things beautiful in its time. देव त्याच्या वेळेस सगळं काही सुंदर करेल. पहिली गोष्ट पहिली, तुझं हृदय देवाला दे. He started coming regularly for the Saturday blessing meeting. आणि मग तो 27 वर्षाचा जवान मुलगा नियमितपणे आपल्या शनिवारच्या सभेला यायला लागला. The Lord opened miracle doors for him. प्रभूने चमत्काराचं दार त्याच्यासाठी उघडलं. I met him after several years. आणि अनेक वर्षांनंतर या मुलाला मी भेटलो. He बरं, came to meet me. तोच मला भेटायला आला He brought his wife with him. आणि बायकोला सोबत घेऊन आला. He brought his little child with him. लहान लेकरू होतं तोवर झालेलं, त्या लेकराला घेऊन आला He said, Pastor, आणि मला म्हणाला, पास्टर, God has lined up all things for me. देवाने माझ्यासाठी सगळं असं क्रमवार पद्धतीनं मांडलं बरं का. Today I'm working आज म्हणे मी कामाला लागलोय. in the best of places. अगदी छान नोकरी आहे माझी, अति उत्तम कंपनीमध्ये. God has given me this blessed wife फर्स्ट क्लास देवाने आशीर्वादी बायको दिलेली आहे. and this bundle of joy, my little baby. आणि माझी आनंदाची पोटली, माझी छोटीशी मुलगी. Now I think आणि मला आता असं वाटतं म्हणे I'm not late की मला उशीर नव्हता झाला बर का. because कारण God brought up that late time forward. देवाने तो मला उशीर झालेला काळ जो वाटायचा ना, तो माझ्या समोरच आणला. I'm in time, आणि आता Pastor. मी वेळेत आहे पास्टर, वेळेत आहे, सगळं वेळेत झालेलं आहे. God restored my lost years. देवाने माझी गेलेली वर्ष सगळी मला वसित करून दिली. Praise God. देवाला धन्यवाद. Tonight shall be a new night for you. आजची रात्र तुझ्यासाठी नवीन असणार आहे, लक्षात ठेव. Bible says, बायबल म्हणतं, your weeping may endure through the night, but joy will come in the morning. तुझं रडणं रात्रभर चालेल, पण आनंद सकाळी येत आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Bible speaks of a couple. बायबल मध्ये एका जोडप्याविषयी लिहिलंय.
The man's name was Abraham and his wife's name was Sarah. त्या जोडप्यातल्या पुरुषाचं नाव अब्राहम आणि बायकोचं नाव सारा आहे. They were a wonderful couple. सुंदर जोडपं बर का. Abraham had 2 brothers अब्राहमाला 2 भाऊ होते. and they both got married. दोघांची लग्न झाली. So all 3 were married. म्हणजे तिघांची लग्न झालेली होती. One was Haran, एक होता हरान, who had 1 son and 2 daughters. त्याला 1 मुलगा आणि 2 मुली झाल्या. There's another brother, Nahor, त्याचा दुसरा भाऊ त्याचं नाव नाहोर, who had 8 children. त्याला 8 मुलं झाली. But पण unfortunately, दुर्भाग्याची बाब Abraham had no children. अब्राम आणि सारेला एकही संतान नाही झालं. He was very dejected. तर अब्राम नाराज झाला की माझ्या दोन्ही भावंडांना इतकी मुलं पण मला एकही मूल नाही. He thought that he had lost his precious time. त्याला असं वाटायला लागलं की माझी आता मौल्यवान वेळ गेली. But one silver lining was there. पण एक रुपेरी किनार मात्र होती त्याच्या आयुष्याला. Abraham was a worshipper of the true God. आणि ती रुपेरी किनार म्हणजे अब्राम जिवंत देवाचा आराधक होता. One day the Lord appeared to Abraham आणि एके दिवशी प्रभू अब्रामा समोर आला and God said, आणि देव त्याला म्हणाला, Abraham, अब्रामा, leave your extended family तू तुझ्या विस्तारित परिवाराला सोड. and I will take you a different location मी तुला एका वेगळ्या परिसरात घेऊन जाणार आहे, तिथे चल. and I will bless you मी तुला आशीर्वाद देणार आहे. तुझी लगेचचा परिवार घे, बायको घे आणि निघ, बाकीच्यांना सोड. and you shall be a blessing to the whole world. आणि संपूर्ण जगासाठी मी तुला आशीर्वाद बनवणार आहे. अब्रामा चल. You will have children like the stars of the आणि sky. माहितीये तुला मुलं किती होणार आहेत? आकाशातल्या चांदण्या एवढी तुला मुलं होणार आहेत. चांदण्या कोणाला मोजता येतात? Abraham thought, अब्रामाला वाचलं. I wanted one child. अब्रामाला वाटलं मी तर एकच संतान मागत होतो I देवाला. don't want millions. मला काय करोडोनं वगैरे संतान नको आहेत. But yet, तरी Abraham obeyed God. अब्रामाने देवाचं आज्ञापालन केलं. Now, since his brother Haran died, आता अब्रामाचा भाऊ हारान वारला. he took his son and adopted him as his own son. तर हारानाचा जो मुलगा होता ना, त्या मुलाला अब्रामाने दत्तक घेतलं आणि त्याला आपला मुलगा बनवलं. God told Abraham, तर देव अब्रामाला म्हणाला, fear not, Abraham. अब्रामा तू घाबरू नको. I am your exceeding great reward. मी तुझं प्रचंड मोठं प्रतिफळ आहे बेटा, घाबरायचं नाही. Abraham said, all that is fine. आणि अब्राम देवाला म्हणाला की देवापा सगळं ठीक आहे, But what about my son? पण मग माझ्या मुलाचं काय? When will I have a son? मला स्वतःचा मुलगा, मला स्वतःचं पुत्र संतान तू कधी देणार आहेस? Time was against him. वेळ त्याच्या विरुद्ध जात होती, वय त्याच्या विरुद्ध जात होतं. Abraham had become old. आणि अब्राम तोवर मग म्हातारा झाला. His wife also had become old. बायको सुद्धा तोवर त्याची म्हातारी झाली. Bible says, मग बायबल म्हणतं by that time Abraham was 99 years old. त्या वेळेपर्यंत माहितीये अब्राम किती वर्षाचा झाला? अब्राम 99 वर्षाचा झाला. His wife was 88 years आणि old. बायको त्याची 88 वर्षाची झाली. That was the time the Lord appeared to them त्यावेळेला परत एकदा देव त्याला प्रगट झाला and said, Abraham, आणि देव त्याला म्हणाला, अब्रामा walk before me. माझ्या समोर चाल राजा. I will make you a father of not one son but of nations. एका मुलाचा बाप नाही, मी राष्ट्रांचा बाप करणार आहे. तुला माझ्या समोर चाल. Bible says बायबल म्हणतं in Genesis 18 verse 9, उत्पत्तीचा 18वा अध्याय 9व वचन, then the Lord said, मग प्रभू त्याला पुढे म्हणाला, Sarah your wife shall conceive and have a son. तुझी बायको आहे ना सारा, तिला गर्भधारणा होणार आहे आणि तिला पुत्र होणार आहे. His wife was inside the tent तर त्याला त्याची बायको सारा तंबूच्या आत होती and she laughed. आणि तिनं हे ऐकलं आणि हसायला लागली. She said, here it's time up for me to leave this earth and God wants to bless me with म्हणजे a son. हसून जणू काही ती असं म्हणत होते की आता काय मला दिवस जाणार आहेत, आता माझा तो काळ गेला, आता पृथ्वी सोडून जायचे दिवस आलेत. And here God wants me to have a son. आणि इथे देव म्हणतोय की मी तुला आता या वेळेला मुलगा देणार आहे. How can God restore my gone years? कसं काय देव माझी गेलेली वर्ष मला परत करणार आहे? तो काळ माझा गेला. Can God make me young again? मला देव परत तरुण करू शकतो का? मी आज 88 ची आहे. Can he reverse time? देव माझ्यासाठी वेळ मागे घालू शकतो Can he make up for lost आणि time? माझा गेलेला काळ देव मला परत आणून देऊ शकतो. मला परत देव जवान करू शकतो Can the sundial go back? आणि परत ती सूर्य परत मागे जाऊ शकतो. Can time wasted be regained? आणि गेलेला वाया गेलेला वेळ म्हणजे वाया गेलेली वेळ मला जी वाया गेलेली वाटते ती परत मिळू शकते. God said, देव बोला, why did Sarah laugh? देवाला कळलं तर देव म्हणाला, का रे तुझी बायको आतमध्ये हसली? Is there anything too hard for the Lord? देवाला काय अवघड आणि अशक्य आहे का? अब्रामा तुझी बायको का हसली? Is there anything too hard for the Lord? परमेश्वराला काय अवघड आहे का? परमेश्वराला काय अशक्य आहे का? The following year, आणि मग बरोबर येत्या वर्षी Sarah had a son. सारेला दिवस गेले आणि पुत्र Bible संतान झाले. says- बायबल मध्ये लिहिलंय, वाचा तुम्ही. God gave them a son देवाने त्यांना पुत्र संतान दिलं बरं का. and they named him Isaac. आणि त्याचं नाव त्यांनी ठेवलं इसहाक. Isaac means laughter. इसहाक म्हणजे हास्य.
God brought laughter in that house. देवाने त्या घरात आणलं हास्य. God will bring laughter in your house देव also. तुझ्या घरात पण आणेल हास्य. Laughter is going to take birth in your house. तुझ्या घरामध्ये हास्य जन्माला येणार आहे. That joy which had vanished will come back. जो आनंद निघून गेला होता तो परत येणार आहे. That laughter which had been gone will come back. जे हास्य गेलं होतं, हास्य जत्रा म्हणतात ना, जे हास्य गेलं होतं ती हास्य जत्रा परत येणार आहे. Praise God. तुझ्या घरात Bible says बायबल म्हणतं in Matthew 19 verse 26, मत्थ्याचा 19वा अध्याय 26वा वचन, with men all things are impossible, माणसांना सगळंच अशक्य आणि अवघड आहे, but with God all things are possible. पण देवाला सगळं काही शक्य आहे. वर का मग वय बी वगैरे त्याने काही फरक पडत नाही. Isaac had a son. आणि इसाकाला मुलगा झाला He became so great. आणि तो एवढा महान झाला, His name was Jacob. त्याचं नाव त्याने याकोब ठेवलेलं. That today की आज Israel is known after his grandson's name. इस्राईल अब्रामाच्या नातवाच्या नावावर चालत आहे. Praise God. देवाला धन्यवाद. अब्रामाचा मुलगा इसाक, इसाकाचा मुलगा याकोब, याकोबाचा झाला इस्रायल. आज आहे तो देश इस्रायल आणि तो देश इस्रायल आज अब्रामाच्या नातवाच्या नावावर चालतो. That is the power of God. हे देवातलं सामर्थ्य आहे. Yes, there is a set time for the favor of God in everyone's life. आणि अर्थातच प्रत्येकाच्या जीवनामध्ये देवाची कृपा व्हायची एक ठरलेली वेळ असते. That time may vary for each individual. आणि ती वेळ प्रत्येकाच्या जीवनात वेगवेगळी असू शकते. That's why you must not envy anybody. आणि म्हणून ना तुम्ही कधी कोणाचं चांगलं बघून हेवा नाही करायचा. The time of favor works differently. कारण की कृपेचा काळ सगळ्यांचा वेगवेगळा असतो. कधी तुझा तर कधी माझा वेळ वेगळी आहे. Time of favor is time of remembrance. आणि कृपेचा काळ, अनुग्रहाचा काळ म्हणजे देवाने माझी आठवण केल्याचा काळ. God had remembered Abraham and Sarah. देवाने अब्राम आणि सारेची आठवण ठेवली And God blessed them. आणि देवाने त्या दोघांना बघा आशीर्वाद दिला. God remembered Hannah. देवाने हन्नेची आठवण ठेवली And blessed her with a son. आणि हन्नेलाही देवाने पुत्र संतान दिलं. God remembered Jacob. देवाने याकोबाची आठवण ठेवली When he was about 60 years old. आणि जेव्हा याकोब सुद्धा 60च्या वर गेलेला, God met him. त्याला देव त्याला भेटला, Blessed him. त्याला आशीर्वाद दिला देवाने Made him a businessman. आणि त्याला व्यावसायिक केलं, उद्योगपती केलं देवाने. It may appear to you that God has forgotten you. तसं तुला कदाचित वाटत असेल की अरे अरे मला तर वाटतं देव मला विसरलेला आहे. No, he will not forget नाही you. नाही, देव तुला कधी विसरणार नाही. देवाकडनं असं कधी होत नाही. You meet him every day. तुम्ही रोज त्याला भेटा. See how he remembers you. तुम्ही रोज देवाला भेटा. बघा देव तुमची आठवण कशी ठेवतो. Be patient with God. धीरानं देवासोबत राहा. देवाला सलाम रोज ठोका Say, Lord, I'm waiting on you. आणि रोज देवाला म्हणा मी तुझ्या चरणी वाट बघत आहे. I'm waiting for you. तुझ्या चरणी तुझीच वाट मी बघत आहे. When will that surprise spring up in my life? कधी माझ्या जीवनात तू आश्चर्य कर्म करणार आहे. My times are in your hands, O माझी वेळ God. मी तुझ्या हातात दिली दे बाप्पा. When will you release this blessing? आणि कधी तू हा आशीर्वाद माझ्या जीवनावर मोकळा करणार You are आहे. my heavenly Father. तू माझा स्वर्गीय बाप आहेस. Maybe you have been waiting for a week. आणि कदाचित तुम्ही 8 दिवसाला वाट बघा, 8 दिवस वाट पाहिली असेल. Maybe you are waiting for a month. कदाचित तुम्ही 8 दिवस महिनाभर वाट पाहिली Maybe असेल. you are waiting for years. कदाचित वर्षोनवर्ष तुम्ही वाट पाहिली That असेल God will deliver me from this painful की situation. देवबाप मला या वेदनामय परिस्थितीतून आता बाहेर काढेल, That आता God बाहेर will काढेल. bless me. की देव मला आशीर्वाद देईल, आता देईल, आता देईल. You have waited. आणि तुम्ही अशी वाट पाहिली But असेल. have you waited upon God? वाट पाहताय ते ठीक आहे, पण देवाचरणी वाट पाहताय का? If you wait upon God, देवाचरणी जर वाट पाहिली ना, He can change situations with the blink of an eye. देव असं म्हणतात ना, पलक झपकते परिस्थिती बदलेल. He can turn things around for you. आणि अशा गोष्टी तुझ्यासाठी उलट्या पालत्या करेल ना, की तुला असं वाटेल माझ्या आयुष्यात सुनामी आली आहे. Praise God. देवाला धन्यवाद. God is very faithful. देव फार विश्वासू आहे. Never give up on God. देवावर हार नाही मानायची. Give up on the whole world, but never give up on God. अख्ख्या जगावर हार मान, पण देवावर हार मानायची नाही. एकदा देव मिळाला की बस देवाला घेऊनच चालायचं. He knows when you wait upon Him. देवाला माहित नसतं तू कधी त्याच्या चरणी वाट पाहतोय. And all those wait upon Him, आणि जे सगळे लोक देवाचरणी वाट पाहतात ना, God will surely bless them. देव त्यांना आशीर्वाद नक्की देणार. Sometimes कधी कधी in the most simplest ways, अगदी साध्या रीतीनं and sometimes in the most surprising ways, आणि कधी कधी अगदी आश्चर्यकारक रीतीनं God has blessed millions. देवाने करोडो लोकांना आशीर्वाद दिला आजपर्यंत. People who never expected things to happen started happening. म्हणजे ज्या लोकांनी कधी ज्या गोष्टी घडतील अशी अपेक्षा केली नव्हती त्या गोष्टी पटापटापटा घडायला लागल्या. People who had given up for good, they
started dreaming. म्हणजे ज्या लोकांनी हारच मानलेली होती हातपाय टेकून, त्यांनी पण परत स्वप्न रंगवायला सुरुवात केली. God has answered so many of my prayers. अशा अगणित माझ्याही प्रार्थनांना देवाने उत्तर दिलेलं आहे. He turned my weeping into dancing. देवाने माझं रडणं नृत्यात बदललंय. But you have to wait upon God. पण त्याच्यासाठी धीरानं देवाचरणी वाट बघायला लागते. अधीरवे जीव चालत नाही. You know, for good things to happen, it takes time. बघा, नाहीतरी चांगल्या गोष्टी घडायला वेळ लागतोच ना. Amen. है ना, चांगल्या गोष्टी घडायला नाहीतरी वेळ लागतोच. तर मग देवाचरणी वाट पाहायला काय हरकत आहे? Because कारण good times don't just pop up. चांगला काळ असाच नाही येत ना. चांगला काळ यायला वेळ लागतोच. And nobody succeeds accidentally. आणि असा अपघातानं कोणी यशस्वी होत नाही. God has to do it. त्याच्यासाठी देवानेच करायला पाहिजे. God has to do it. नैया पार देवानीच लावायला पाहिजे. Don't fear भिऊ नका that your time is over. की अरे माझी वेळ गेली. The devil can never kill your destiny सैतान कधी तुझ्या आयुष्याच्या दिशेचा नाश नाही करू if शकत. you keep on thinking on God. जर तू देवाचा विचार करत राहिला ना सारखा तर. He cannot curse what God has blessed. अरे जे देवाने आशीर्वादित केलंय त्याला सैतान शापित करू शकत नाही. I'm speaking to some of you here. तुमच्यातल्या काही लोकांशी आता मी बोलतोय बरं का. Maybe you are above 50 कदाचित तुम्ही 50च्या वर असाल and you have stopped dreaming. आणि तुम्ही स्वप्न रंगवायची बंद केली असतील की आता 50च्या वर काय स्वप्न बघायची. God is lining up blessings for you. पण देव तुझ्यासाठी आशीर्वादांची रांग लावत आहे. मग का नाही घ्यायचे? Yes. का नाही घ्यायचे? 50चे असलो तरी काय झालं? Maybe you are a young person कदाचित तुम्ही कोणी जवान असाल and you are तरुण, ready to give up. आणि हार मानायच्या बेतात असाल. Don't give up. हे तरुणा मी तुला म्हणतो हार नको मानू. God is lining up things for you. देव तुझ्यासाठी गोष्टी क्रमवार मांडतोय. Praise God. जरा वाट बघ, जरा तग धरून राहा. Until the time of favor for Abraham and Sarah came, अब्रामासाठी आणि सारेसाठी अनुग्रहाचा आणि कृपेचा काळ येईपर्यंत then thought they will never have a child. त्या दोघांनी तर असाच विचार केला होता की आम्हाला काही कधी संतान होणार But नाही. God changed their story. पण देवाने त्यांची कथा बदलली ना. A new song they sang. नवीन गाणं त्यांनी गायलं. Amen. हो हालेलुया. Let आमेन. not that little storm shake your faith in God. आयुष्यात येणाऱ्या लहान लहान वादळांनी देवावरचा विश्वास डगमगू देऊ नका. Some people will discourage you. काही माणसं तुम्हाला नाराज करतील. Oh, this will never happen. असतात अशी काही माणसं आणि येऊन आपल्याला नाराज करतात आणि म्हणतात नाही नाही असं होणारच नाही. You'll never come out. नाही नाही तू आता आयुष्यात कधी वर येणार नाही. काय गोंधळ चाललाय तुझ्या Tell जीवनात? them, त्यांना तोंडावर my सांगायचं. time of favor has come त्यांना तोंडावर सांगायचं माझ्या कृपेचा काळ आलाय. तुला काय because हरकत I आहे? met God. माझ्या कृपेचा काळ आलाय कारण मी देवाला भेटलेलो आहे. तुला काय हरकत आहे का? Do not look for alternatives. तुम्ही ना उगीचच त्याच्यासाठी रद्दबदल करून दुसरे पर्याय शोधू नका. God will address your case in due time. दुसरे पर्याय नाहीच आहेत. देवबाप त्याच्या योग्य वेळेमध्ये तुझी जे काही समस्या आहे ती सोडवणार. Some of you are cursing yourself. तुमच्यातले काही जण स्वतःला शाप देतात You may be saying, आणि कदाचित तुम्ही म्हणत असाल what wrong have I done in life? काय माहिती आयुष्यात मी काय चुकीचं केलं बाबा. You know, Sarah also must have been saying like that. सारा पण असंच म्हणत असेल ना. What wrong have I done? काय माहिती माझ्याकडनं काय चूक झाली. मला दिवसच जात नाही. Why am I to suffer like this? माहित नाही माझ्याच आयुष्यात एवढा भरमसाठ त्रास का. My daughter, you are not wrong. माझ्या मुली तू कुठं चुकलेली नाहीयेस. You have done no wrong. बेटा तू काही चुकीचं केलेलं नाही. It's just not the time for you. तुझी चूक नाहीये. फक्त एवढंच आहे तुझी वेळ अजून आलेली नाहीये. Your time is coming. होल्ड ऑन. तुझी वेळ येतीये. A farmer who sows the seed जो शेतकरी बी पेरतो ना cannot get up next morning and say, where is the harvest? त्याला दुसऱ्या दिवशी सकाळी तो हंगाम बघायला मिळणार नाही. तो दुसऱ्या दिवशी सकाळी उठून असं नाही म्हणणार अरे पीक नाही आलं पीक नाही आलं. अरे रात्री तर पेरलंय लगेच कसं येईल. You have done nothing wrong. तुम्ही काही तसं चुकीचं केलेलं नाहीये. It's the time factor. वेळेचा जो घटक आहे ना राजा तुझी वेळ अजून आली नाही. Bible says, बायबल म्हणतं one plants, एक पेरतो one waters. एक पाणी घालतो. Finally, शेवटी God makes that tree to grow. देव त्या झाडाला वाढवतो. आपल्याला कळतं का झाड कसं वाढलं? 2 फुटाचं 5 फूट कसं झालं? नाही कळत. कळणार पण नाही कारण ते देव करतो. You do your part. तसं तू तुझं काम कर. Let God do his part. बाकी देवाला करू दे. देव देवाचं काम करेल. तू तुझं काम कर. Because कारण time is in the hands of God. वेळ आणि काळ देवाच्या हातात आहे बरं का. Growth is in the times of God. वाढ
देवाच्या हातात It असते. is in the hands of God. वाढ देवाच्या हातात असते. That's why Bible says म्हणून बायबल in म्हणतं Psalm 31 verse 15, स्तोत्र संहिता 31 त्यातलं 15वं वचन, my times are in your hands, O God. माझी वेळ तुझ्या हातात आहे देव Come बाप्पा. on, say, my times are in your hands, O God. चला माझ्या मागून सगळ्यांनी बोला, माझी वेळ तुझ्या हातात आहे देव बाप्पा. My times are in your hands, O God. माझी वेळ तुझ्या हातात आहे प्रभू. Praise God. वा हालेलुया. God controls everything. देवाचं नियंत्रण सगळ्यावरती आहे, तुम्ही चिंता करू नका. You know, everything became a mess on this earth तुम्हाला माहिती आहे पृथ्वीवरती सगळी बरबादी झाली the day our first parents sinned against God. कधी आणि कशी झाली? ज्या दिवशी आपल्या प्रथम पालकांनी देवाविरुद्ध पाप केलं तेव्हा झाली. When man starts doing it in his own way, मनुष्य स्वतःच्या रीतीनं करायला लागला ना, he messes it up. ते मनुष्य गोंधळच घालतो, बरबादीच करतो. मनुष्य ह्याच्यासाठीच फेमस आहे. When man involves God, पण मनुष्य जेव्हा देवाला घेतो everything becomes beautiful. तेव्हा सगळं सुंदर होतं. Bible says बायबल म्हणतं in Ecclesiastes 7 verse 29, उपदेशक 7वा अध्याय 29वे वचन, God had made man uprightly, देवाने मनुष्याला अगदी सरळ बनवलं, but they have sought out many evil devices. पण मनुष्याने मात्र अनेक वाईट मार्ग शोधले. That sin of hearing the devil ते पाप जे मनुष्याने केलं, सैतानाचं ऐकायचं पाप, caused man's greatest downfall on this earth. त्यामुळे मानवजातीचं सगळ्यात मोठं पतन झालेलं आहे ना. Today everything is going contrary to our desires. आज सगळं आपल्या इच्छेच्या विरुद्धच होतं. Nothing is really working fine. आज काही ठीकठाक होत नाही, आपल्या इच्छेनुरूप काही होत नाही. Evil comes freely, अरिष्ट फुकट येतं, फुकट. but good you have to struggle. पण चांगल्यासाठी संघर्ष करावे लागतात. That's why Bible says बायबल म्हणून म्हणतं God so loved the world. देवाने जगावर इतकी प्रीती केली, God so loved the world देवाने जगावर इतकी प्रीती that He केली decided to make things right for की man. देवाने ठरवलं मी मनुष्यासाठी आता सगळं ठीक ठाक करणार आहे. How will He do it? कसं करणार तो ते? He sent His only begotten Son Jesus Christ on this तर earth, देवाने त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त या जगात पाठवला that whoever believes on Him की जो कोणी येशूंवर विश्वास ठेवेल shall not perish, त्याचा नाश होणार नाही, but will have eternal life. तर त्याला अनंत काळचं जीवन मिळेल. Jesus took the sins of the whole world, येशूनी संपूर्ण जगाचं पाप घेतलं, died on the cross of Calvary. काल्वरीच्या मधस्तंभावर येशू मरण पावले. He shed His blood for you all, येशूंनी त्यांचं मौल्यवान रक्त तुम्हा सगळ्यांसाठी for सांडलंय. all of us, आपल्या सगळ्यांसाठी येशूंनी रक्त सांडलं. for the whole world. संपूर्ण जगासाठी येशूंनी रक्त सांडलं And He died on the cross. आणि येशू वधस्तंभावर मेले. And on the third day He rose again. मेल्या पश्चात तिसऱ्या दिवशी येशू परत जिवंत झाले. He is the only one who is alive after death. येशू एकटेच असे जे मेल्यानंतर सुद्धा जिवंत आहेत. Praise God. देवाला धन्यवाद. And He alone is the answer to man's lost आणि time. येशू एकमेव माणसाच्या गेलेल्या काळाचा उपाय आहे. He can make all things beautiful in your life. तुझ्या जीवनात येशू सगळं काही सुंदर करू शकतात. Just hand over your delayed time in His hands. फक्त तुला जे वाटतंय ना की तुझा जो उशीर झालेला काळ आहे तो देवाच्या हातात दे. Just hand over your messed up time in God's hands. तुझी बर्बाद झालेली वेळ सगळी देवाच्या हातात दे आणि मोकळा हो. Just hand over your lost time to God. तुझी हरवलेली गेलेली सगळी नासधूस झालेली वेळ देवाच्या हातात दे. Just hand over the unfruitful time to God. जे काही निष्फळ काळ तुझ्याकडनं गेलेला आहे की ज्यात फळच आलं नाही, निष्फळ झालं, तो सगळा काळ देवाच्या हातात दे. See how He can change everything for आणि you. मग बघ देव तुझ्यासाठी सगळं कसं बदलून टाकतो. Praise God. देवाला धन्यवाद. Jesus is calling you today. आज येशू तुला हाक मारतायत. Now is your opportunity. आता तुला आलेली संधी आहे. You have to give your life in His hands तुला तुझं जीवन येशूंच्या हातात द्यावं and लागेल. see what beautiful things He does for आणि you. मग बघा देव तुमच्यासाठी किती सुंदर कार्य करेल. Bible speaks of a woman in Mark 5. बायबलमध्ये मार्कच्या 5व्या अध्यायात एका स्त्रीविषयी लिहिलंय. She was suffering with bleeding trouble for 12 years. या स्त्रीला 12 वर्ष रक्तस्रावाचा आजार होता. She lost precious time. अर्थातच 12 वर्ष तिची गेली ना वाया. 12 years of wasted time. 12 वर्ष कशाला म्हणतात बेटा? 12 वर्ष तिची वाया गेली ब्लिडिंग मध्ये, रक्तस्रावात. Not only that, आणि एवढंच नाही, she lost all her money. पैसाही संपला हो. She had nothing काहीच राहिलं नाही स्वतःवर. because all the money she spent on the doctors. का सगळे पैसे तिने डॉक्टरांकडे जाऊन जाऊन संपवले. Yet she was not healed. तरी बाई काही बरी झाली नाही. She had no money, पैसा संपला, पैसा नाही, no health. आरोग्य पण नाही, तब्येत बिघडलेलीच आहे, रक्तस्राव होतोच आहे. She must have been dying daily. आणि रोज ती तीळ तीळ मरत असेल. She must have been praying daily. आणि रोज प्रार्थनाही करत असेल की Lord, देव बाबा
Give me these years back. मला ही गेलेली वर्ष परत कर. 12 वर्ष असं चाललंय. Can I get my 12 years back? मला माझी गेलेली 12 वर्ष परत मिळतील का दे बाप्पा? I didn't get married. माझं लग्न झालं I नाही. didn't get settled in life. मी आयुष्यात स्थिर स्थावर झाले नाही. I've been to the doctors for 12 years. संसार मांडला नाही, प्रपंच ताणला नाही, थाटला नाही. 12 वर्ष नुसतं डॉक्टरांकडे गेले. And now the doctors are saying there's no cure for you. आणि आता डॉक्टर म्हणतायत की तुझ्यासाठी काय उपाय नाही. Lord, come tonight. प्रभू आज रात्री ये ना. I want to meet you tonight. मला आज रात्री तुला भेटायचं आहे I ना. want you to give me back my lost years. आज रात्री प्रभू मला भेटायला आहे आणि माझी गेलेली वर्ष मला परत कर. Can you restore my lost time, Lord? माझी गेलेली 12 वर्ष दे बाप्पा मला परत करशील का? Please, Lord. प्लीज. Is it possible? शक्य आहे का? And there Jesus was walking in front of her. आणि बघा तेव्हाच येशू तिच्या समोर चालत होते. She rushed into the crowd. तिथं घाईघाईने गर्दीत घुसली She didn't keep the protocol आणि तिनं अजिबात काही नियम नाही पाळला. घाईघाईनं गर्दीत घुसली. because it was stated in those times. कारण त्या काळात असं होतं A woman with bleeding trouble cannot touch anyone. की रक्तस्राव ज्या बाईला होत आहे तिला अशुद्ध मानलं जायचं आणि ती कुणालाही स्पर्श करू शकायची नाही त्या दिवसात. Nobody can touch her too आणि कोणी तिला स्पर्श करू शकणार नाही. तिने कुणाला हात लावायचा नाही. because they would also become unclean. नाही तर ज्या कुणाला ज्या कशाला ती हात लावेल ते सगळे आणि ते सगळं अशुद्ध होणार. She said, forget the protocol. तर ती म्हटली नाही हे नियम सगळे मी पाळणारच नाहीये. She touched the hem of the garment of Jesus गर्दीत मग घुसली आणि येशूंच्या जग्याच्या काठाला स्पर्श केला and she was healed. आणि बाई झाली ना बरी. जागच्या जागी Jesus gave back her 12 lost years. येशूने तिची गेलेली 12 वर्ष तिला परत केली. Now she can dream. आता ती स्वप्न रंगवू शकते. Now she can do what she wants. आता तिला जे हवं ते ती करू शकते. See, money will come when you have good health. बघा आपली तब्येत चांगली राहिली ना पैसा फिर भी कमा लेंगे बेटा. पैसा फिर भी आएगा. Health is wealth. पण आरोग्य चांगलं पाहिजे. तब्येत चांगली राहिली तर लाखो कमवू राजा. How many years have you been sick? किती वर्ष तू आजारी आहेस? How many years have you been in debt? किती वर्ष कर्जबाजारी आहेस? You have to talk to the Lord now. आता तुला प्रभूशी बोलावं लागेल Lord Jesus, आणि म्हणावं लागेल त्या for so many बाईसारखं years I am in की trouble. प्रभू येशू एवढे सारे वर्ष मी त्रासात आहे. I need your healing. मला तुझ्या आरोग्याची I गरज need आहे. your blessing. मला बरं कर. मला आशीर्वाद दे. Lord, प्रभू visit me with your salvation. मला तुझं तारण घेऊन भेटायला ये. Father, I pray. ते बाप्पा मी प्रार्थना करतो. Bless my people. माझ्या आलेल्या लोकांना आशीर्वादित They कर. have longings in their heart. त्यांच्या हृदयामध्ये तळमळ आणि They इच्छा have आहे. desires in their heart. त्यांच्या हृदयामध्ये इच्छा घेऊन ते आलेले आहेत. All these lost years, गेलेली सगळी वर्ष they think it will never be regained. त्यांना असं वाटतंय की ती माझी गेलेली वर्ष मला परत मिळणार नाही. But Lord, touch them tonight. पण प्रभू आज रात्री त्यांना स्पर्श कर. Wherever they are, जिथे कुठे हे लोक बसलेले आहेत they are crying out to you. तुझ्याकडे रडून धावा करतात. Whether in hospital or home or in this place, दवाखान्यामध्ये घरामध्ये नाही तर इथे या मंदिरामध्ये heal them in the name of Jesus. येशूंच्या नावात त्यांना आरोग्य दे. Bless them in the name of Jesus. येशूंच्या नावात त्यांना आशीर्वाद दे. Give back their lost glory in the name of Jesus. आणि त्यांचं गेलेलं वैभव येशूंच्या नावात त्यांना परत कर. Praise God. हालेलुया. Say, by God's grace, म्हणा देवाच्या कृपेनं. my wasted years will be restored in Jesus' name. म्हणा देवाच्या कृपेनं माझी वाया गेलेली वर्ष येशूंच्या नावात मला परत मिळणार आहे. Praise God. हालेलुया. Say, by God's grace, म्हणा देवाच्या कृपेने my wasted years बोला माझी वाया गेलेली वर्ष will be recovered in the name of Jesus. परत रिकव्हर होणार आहेत. येशूंच्या नावात मला मिळणार आहेत. Praise God. देवाला धन्यवाद. That's why I'm rejoicing. म्हणून मी एवढा आनंदी आहे. That's why I'm happy. म्हणून मी एकदम आनंदी असतो नेहमी. आपलं काय नुकसान नाही. I know one lady doctor. मला एक स्त्री डॉक्टर लेडी डॉक्टर माहित आहे. She was suffering with cancer. एक स्त्री डॉक्टर एक बहीण डॉक्टर आहेत त्या She was losing her hair. आणि त्यांना कॅन्सर झाला होता. त्यांचे केस गळायला लागले. And she was battling cancer. कॅन्सर एवढा मोठा आजार त्या डॉक्टर स्त्रीला झाला. I prayed for that lady. तर त्या बहिणीसाठी मी प्रार्थना The केली. Lord started healing her. प्रभूने तिला आरोग्य द्यायला सुरुवात केली. Yes, she did visit the doctors. आणि नक्कीच त्याही डॉक्टरांकडे दाखवायला गेल्या स्वतःला. But Jesus set her free. पण येशूंनी त्यांना तिला आरोग्य दिलं. Today she is cancer free. आज ती बहीण कॅन्सर मुक्त आहे. God has made everything beautiful in its time. आणि देवाने त्याच्या वेळेस सगळं काही सुंदर केलेलं आहे. She thought, तिला असं वाटलं
These are my end days. की आता हे माझे शेवटचे दिवस आले, बहुतेक मला कॅन्सर झाला म्हणजे मी काय जगणार नाही. But God gave her additional years to live. पण देवाने तिला भरीची वर्ष दिली हो जगायला. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says in Ecclesiastes 8 verse 6. उपदेशक 8 अध्याय 6 वचन बायबल म्हणतं, Because to every purpose there is time and judgment. कारण प्रत्येक संकल्पामागे वेळ आणि न्याय दोन्ही आहे. Bible says in Isaiah 33 verse 2. यशा 33 त्यातलं दुसरं वचन बायबल Oh म्हणतं, Lord, be gracious to us. हो माझ्या देवा आमच्यावर कृपा कर. We have waited for you. आम्ही तुझी वाट पाहिली आहे. Be their arm every morning. आणि रोज सकाळी त्यांचा भुज बन. Be also a help in the times of trouble. संकट समयी त्यांची मदत बन. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says in Isaiah 60 verse 22. यशया 60वा अध्याय त्यातलं 22व वचन बायबल म्हणतं, A smallest will become 1,000. अगदी जो कनिष्ठ, कनिष्ठ म्हणजे जो छोटा, अगदी छोट्यातला छोटा 1000 बनेल. And the least one will become a strong nation. अगदी धाकट्यातला धाकटा बलवान देश बनेल. Because कारण I the Lord will hasten it in its time. मी प्रभू परमेश्वर माझ्या वेळेत घाई घाईने सर्व करीन. घाईने. घाई घाईने God सर्व is करीन. saying I will hasten it. देव म्हणतो माझ्या वेळेत मी घाई घाईने सगळं करीन, पण तू नको घाई करू. I hurriedly will do it for you. मी घाई घाईने तुझ्यासाठी करीन, पण तू नको घाई करू. Praise God. देवाला धन्यवाद. I know some of you have been doing so much for others. मला माहितीये तुमच्यातले काही लोक दुसऱ्यांसाठी फार काही करतात. You have been a blessing to your family. तुम्ही तुमच्या परिवारासाठी सुद्धा आशीर्वाद ठरलाय. मला माहित आहे Your brothers, your sisters. तुमचे भाऊ, तुमच्या बहिणी, That you think that you have done so much for everybody. Now when will I do it for myself? आणि मग तुम्हाला आता असं वाटायला लागलंय की माझ्या भावांसाठी, बहिणींसाठी, सगळ्यांसाठी मी इतकं सारं केलं, आता मी स्वतःसाठी कधी करणार? My time is gone. माझी वेळ गेली ना मग सगळ्यांचं सगळं करता करता. Don't worry. नाही, काळजी नको करू. God will see your good work. देव तुझं चांगलं काम बघणार आहे. And He will do a marvelous work for you. आणि देव तुझ्या जीवनात महान कार्य करणार आहे. You have been be a blessing to others. God will be a blessing to you. तू दुसऱ्यांसाठी आशीर्वाद ठरलाय ना, देव तुझ्यासाठी आशीर्वाद ठरेल. Yes. आमेन. God can see your sacrifices in those wasted years. आणि देव तुझा त्याग बघत आहे बरं का. तुला जे वाटतंय ना की ती सगळी वर्ष मी वाया घालवली लोकांसाठी, हे करून ते करून, पण देव तुझा त्याग बघतोय बेटा. He will bring out something beautiful. त्यातूनही देव काहीतरी चांगलं बाहेर आणेल. You know, my father had 3 brothers तुम्हाला माहितीये माझ्या वडिलांना 3 भाऊ होते, and 3 sisters. 3 भाऊ 3 बहिणी होत्या. All the other brothers got married. बाकी सगळ्या भावंडांची लग्न झाली, They raised up children. मुलं झाली त्यांना, But daddy alone was not married. पण माझ्या वडिलांचं अजूनही लग्न झालेलं नव्हतं. He had crossed 30s. आणि माझे वडील 30च्या पुढे गेले होते, But he still was not married. पण तरी लग्न झालं नव्हतं. Daddy said he will never marry. आणि माझे वडील तेव्हा म्हणालेले की मी लग्न कधी करणारच नाही. Because he felt responsible for his sisters who were spinsters at that time. कारण त्यांना असं वाटायचं की माझ्या ज्या बहिणी आहेत ज्यांची लग्न नाही झालेली, त्यांच्यासाठी मी जबाबदार आहे, तर मी नाही लग्न So करणार. I will never get married. I will take care of my माझ्या sisters. बहिणींची जबाबदारी माझ्यावर आहे, मी लग्न करणार नाही, मी माझ्या बहिणींना सांभाळीन असं त्यांना वाटायचं. But then God did a marvelous work for him. पण देवाने महान कार्य केलं त्यांच्या जीवनात. God brought my mother in his life. माझ्या आईला देवाने माझ्या वडिलांच्या जीवनात आणलं. धन्यवाद, आणलं की आज हे आले. And that time my father's age was 40. त्यावेळेला माझे वडील 40 वर्षाचे होते. He got married at the age of 40. माझे वडील 40 वर्षाचे असताना त्यांनी लग्न केलं. My mother was only 20. आणि माझी आई फक्त 20 वर्षाची होती. माहितीये The तेव्हा age difference was 20 years. माझ्या आईत आणि वडिलांमध्ये 20 वर्षाची गॅप होती. And so my mother used to always lovingly call him uncle. तर माझी आई प्रेमानं त्यांना अंकल म्हणून हाक मारायची, प्रेमानं दोघात. But God raised up a godly family. पण देवाने काय भक्तिमान परिवार त्यांच्यापासून उभा केला. 5 of us. आम्ही 5 भावंड आहे बरं का. Eldest one was Father Vincent, who became a priest. आम्ही 5 मुलं त्यांना झालो. माझा सगळ्यात थोरला भाऊ फादर विन्संट, जे फादर होते कॅथलिक चर्च मध्ये. My twin brother is a pastor. माझा जुळा भाऊ पास्टर पॉल डेव्हिड सिल्वे पास्टर आहे. I am a pastor. मी पास्टर आहे. They all worked for God. सगळे प्रभूसाठीच काम करतात. My last brother is serving God. माझा धाकटा भाऊ इथेच माझ्या सोबत देवाची सेवा करतो, आणि माझी बहीण सुद्धा. My sister and her husband are pastors. माझी बहीण आणि तिचा नवराही पास्टर आहेत. All of us are working for God. आम्ही सगळे देवाच्या कार्यात आहोत. म्हणजे तुम्ही म्हणाल सर 40शीत लग्न केलं, किती उशीर किती उशीर. नाही नाही, पण पुढे भक्तिमान संतान आलं ते बघा. You are never late when God is involved in it.
देव त्यात गुंतलेला असेल ना तर त्यात कधी उशीर होत नाही. देव त्यात पाहिजे. आज आम्ही पाची भावंड सेवेत आहे. Yes. God has blessed us all. देवाने आम्हाला पाचींना आशीर्वादित केलं. वा वा, देवाला धन्यवाद. Praise God. आमेन. Bible says बायबल म्हणतं in Ezekiel 36 verse 11, एजेकिएल 36 अध्याय 11 वचन, God says, देव बोललाय, I will settle you after your old estate, मी तुला तुझ्या पूर्वस्थितीवर स्थिर स्थावर करीन. and I will do better unto you than at your beginnings, आणि तुझा जो प्रारंभ होता ना त्याच्यापेक्षाही पुढे मी तुझं फार चांगलं करीन. that you shall know that I am the Lord God. की तुला कळावं मी देव आहे, मी परमेश्वर आहे. Praise God. आमेन. Say, I believe in you, Lord. म्हणा, प्रभू माझा तुझ्यावर विश्वास आहे. Therefore I receive in म्हणून the name मी- of Jesus. म्हणून मी येशूंच्या नावात स्वीकारत आहे. म्हणा, Bible says, बायबल म्हणतं, this is the day that the Lord has made. आज का दिन यहोवाने बनाया है, Let us rejoice and be glad in Him. त्याच्यामध्ये आपण आनंद करूया. By God's grace, देवाच्या कृपेनं my wasted time and yours are restored and recovered in the name of Jesus. माझी वाया गेलेली वर्ष आणि तुमची सुद्धा वाया गेलेली वर्ष येशूंच्या नावात आज आपल्याला परत मिळाली. Praise God. आमेन. I remember मला आठवतं, one person was in the hospital. एक व्यक्ती दवाखान्यात होता. He had kidney stones and other complications. त्याला काही किडनी स्टोन वगैरे झाले, बाकी पण गुंता होता काहीतरी. The doctor said he had to be admitted for a couple of days, तर डॉक्टर म्हणाले की काही दिवस त्याला ऍडमिट करावं लागेल. but he stayed there for over a month आणि महिनाभर मात्र हा व्यक्ती दवाखान्यातच होता. because there developed other complications. कारण बाकी सुद्धा काही ना काही गुंतागुंत त्याच्या तब्येतीमध्ये निर्माण झाली. And he didn't know what to do. आणि मग त्याला कळेच ना काय करायचं. 2 दिवसाचा महिना झाला. One day he told one of my members, तर एके दिवशी हा व्यक्ती, आपलेच कोणीतरी मेंबर आहेत, त्यांना म्हणाला just get Pastor Peter in the hospital. की पास्टर पीटरला दवाखान्यात घेऊन या ना. I know he is busy, मला माहितीये ते कामात बिझी असतात, but let him just come. पण फक्त त्यांना आणा ना. And I was hesitant मी जरा डगमगत because I had so much work that time. कारण त्याला मला कामही खूप होतं. But he said, let him just come, let him not even pray. तर तो व्यक्ती म्हणाला की फक्त येऊ दे दवाखान्यात, प्रार्थना केली नाही तरी चालेल. खूप वर्षांपूर्वी बरं का. And then I went to that ward. तर मी गेलो दवाखान्यात, त्या वॉर्ड मध्ये जिथे तो होता. It was 12 o'clock in the afternoon, दुपारचे 12 वाजले होते. very hot. एकदम गरम होत होतं. As I stepped into that big ward, आणि जसं त्या मोठ्या वॉर्ड मध्ये मी गेलो, he came to know I have come. त्या व्यक्तीला कळलं की मी आलोय. He removed all the pipes and all those things. त्यांनी ना त्याला लावलेले सगळे पाईप आणि नळ्या बिळ्या सगळ्या काढल्या. He came running धावत आला and he says, Pastor, don't enter the ward. आणि म्हणाला, पास्टर तुम्ही वॉर्डच्या आत येऊ नका. I am healed now. मी बरा झालो आता. Jesus has healed me. येशूनी मला बरं केलं. You can go now, Pastor. तुम्ही जा पास्टर आता, बस. एवढंच हवं होतं. But I said, I came to pray. अरे म्हटलं नाही, पण मी प्रार्थना No, करायला. don't. नाही नको. I am healed now. मी बरा झालो, मला फक्त तुम्ही आलेलं बघायचं होतं बस. Next day he was out of that आणि hospital. तुम्हाला माहितीये दुसऱ्या दिवशी त्याला डिस्चार्ज मिळाला दवाखान्यातनं. हा चमत्कार आहे. Praise हे God. डोकंच काम करत नाही. Jesus Christ the same yesterday, today and forever. येशू ख्रिस्त काल आज आणि युगानुयुग जे सारखेच आहेत. Praise God. देवाला धन्यवाद. Don't focus on your problems. बघा, आपल्या समस्यांवरती लक्ष केंद्रित करत जगू नका. Just focus on how you will thank God. देवाचे आभार कसे मानायचे त्याच्यावर लक्ष द्या. Focus on what kind of party I will give once this blessing comes. आणि एकदा का मला आशीर्वाद मिळाला ना की कुठल्या पद्धतीची पार्टी मी करणार आहे तो विचार करा. Praise God. काय मेजवानी करायची, काय घाट घालायचा, What should I do? काय करायचं, काय स्वयंपाक करायचा. Yes, people come and tell me, लोक येऊन मला सांगतात, Pastor, पास्टर I'm just waiting. मी वाट बघतोय. I and my wife, we discuss. मी आणि माझी बायको आम्ही चर्चा करतो. Once we get this blessing, एकदा हा आशीर्वाद आपल्याला मिळाला ना what kind of party we should keep. की आपण कशी पार्टी ठेवूया. See, don't think on the problem now. तुम्ही ना समस्येचा विचार नका करत बसू. Think on thanking God. देवाचे आभार कसे मानायचे तो विचार करा. Keep thanking God. देवाचे आभार मानत राहा. Keep singing unto God. आणि देवाची गाणी गात राहा. Keep on trusting on God. देवावर विश्वास ठेवत राहा. Amen. Amen. Even when your case seems impossible. आणि जरी तुम्हाला असं वाटलं ना की नाही बाबा माझी केस तर किती भयानक आहे. Obedience counts most when success appears slim. बघा, यश जरी आपल्याला फार बारीक दिसत असलं ना की नाही यश नाही मिळणार, तरी तिथे भलं मोठं आज्ञापालन पाहिजे. Don't give up. हार नाही मानायची. You are on the brink of a miracle. तुम्ही चमत्काराच्या उंबरठ्यावर आहात. Praise God. You are on the brink of a miracle. तुम्ही चमत्काराच्या
उंबरठ्यावर आहात. Bible says मग कशाला हार मानताय? बायबल म्हणताय in Psalm 119 verse 126, स्तोत्र 119 त्यातलं 126वं वचन, it is time for the Lord to work. प्रभूने काम करायची वेळ आलेली आहे. It is time for the Lord to work. प्रभूने काम करायची वेळ आलेली आहे. You just stand still and see the salvation of the Lord. तुम्ही फक्त शांत आणि उभे राहा आणि देव देतो ते तारण पहा. Sometimes you hear people saying, कधी कधी तुम्ही लोकांना असं बोलताना ऐकत असाल, time is not on your अरे side. नाही बाबा, वेळ काही तुझ्या बाजूनी नाही. Oh, time has become your enemy. काय माहित नाही, वेळ माझ्या बाजूनी सध्याला माझी वेळच नाही. वेळ माझा दुश्मन आणि वैरी झाली. See, time does not have emotions. बघा, वेळेला काही भावना नसतात. ती वेळ Time does not favor some and does not favor somebody वेळ else. काही पक्षपात करत नाही, भेदभाव करत नाही की मी ह्याच्यावरच चांगली वेळ आणि ह्याच्यावरच, असं वेळ काही करत नाही. But people are trying to say that your time is up. पण लोकांचा म्हणायचा प्रयत्न असा असतो की तुझी वेळ भरली, Your good time is over. तुझी चांगली वेळ संपली, The time to prosper is over. तुझी समृद्धीची वेळ संपली, The time of your promotion is over. बढतीची वेळ संपली, Your time to get married is over. तुझी लग्न करायची वेळ संपली. आता काय तू म्हातार झाला, Your time हो to का? regain things is over. गोष्टी परत मिळायची तुझी वेळ संपली. Your time to dream is over. स्वप्न रंगवायची तुझी वेळ संपलेली आहे, स्वप्न बघू नको. They want to say, म्हणजे लोकांना असं म्हणायचं असतं, time is no more your friend. वेळ काय आता तुझा मित्र नाहीये, Time does not support you. वेळ तुझा वैरी आहे, वेळ तुला आता आधार देणार नाही. Don't listen to all these kind of people. असल्या सगळ्या लोकांचं ऐकायचं नाही बरं का. You have to tell them, तुम्ही त्यांना म्हणायचं, time may not be on my side, वेळ जरी माझ्या बाजूनी but नसली ना, Jesus is on my side. येशू माझ्या बाजूनी आहेत ना. The master of time is on my side. अरे वेळेचा मालक माझ्या बाजूनी आहे, He can make things to happen for me माझ्यासाठी तो कार्य करेल आणि गोष्टी घडवेल, because I believe on him. कारण माझा येशूवर विश्वास आहे. Praise God. देवाला धन्यवाद असं म्हणायचं. I know some have been late starters. मला माहितीये काहींची सुरुवातच उशिरा झाली. You started late. तुम्ही सगळ्यात सुरुवात उशिरा केली, You married late. लग्नही उशिरा केलं, You understood late. समजूत पण जरा उशिरा झाली, You turned to God late. देवाकडे पण तुम्ही जरा उशिराच आला हो. But yet, तरी ठीक आहे, God has the power to reverse it now since you have come to तू God. देवाकडे आता आलेला आहे ना, तर देवाकडे सामर्थ्य आहे गेलेली वेळ परत So आणायचं. don't brood over wasted years. तर गेलेल्या सगळ्या वाया गेलेल्या किंवा गेलेल्या वर्षांवरती डोक्याला हात मारून बसू नका. Whatever time is left, जी काही वेळ आता पुढे हातात आहे, now start afresh with God. तर आता आत्ता देवा सोबत सुरुवात कर. Praise God. देवाला धन्यवाद. And God will change all things for आणि you. देव तुझ्यासाठी सगळं काही बदलेल. Amen and amen. आमेन. देवाला धन्यवाद. आमेन. धन्यवाद येशू, तुझे आभार. Thank you, Jesus. Thank you, Lord. धन्यवाद देव बापा, तुझे आभार. Your time is not gone. तुमची वेळ गेलेली नाहीये बरं का. It's never too late. देवाचं म्हटलं तर असा कधीच एवढा उशीर झालेला नाही, Never too late. कधीच एवढा उशीर नाही. Never too late to dream. स्वप्न बघायला पण काही उशीर झालेला नाही. No. नाही नाही नाही. Dream today. आज स्वप्न रंगवा. Don't say, असं नका म्हणू. oh, I have got 4th stage of cancer. नाही, कॅन्सरचा 4था टप्पा आहे माझा, 4थ्या स्टेजच्या कॅन्सरवर आहे मी. Let it be 10th stage. मी म्हणतो तुझा कॅन्सरचा 10वा टप्पा असू दे, 10वी स्टेज असू दे, You still trust on God. तू तरी देवावर विश्वास ठेव. He can still heal you. देव तरी तुला बरं करू He शकतो. can still bless you. देव तरी तुला आशीर्वाद देऊ He शकतो. can still deliver देव you. तरी तुला सुटका देऊ शकतो. Keep on dreaming. स्वप्न रंगवत राहा, Keep on being positive. सकारात्मक राहा, Keep on smiling. हसतमुख जगा. इट्स नेव्हर टू लेट विथ जीसस. Do what you have to do. जे करायचं ते करत राहा, Rest, leave it in God's hand. बाकी सगळं देवाच्या हातात सोडून द्या. Possible things you do. शक्य गोष्टी तू करायच्या, Impossible things let him do. अशक्य गोष्टी देवाला करू द्यायच्या. You don't do impossible things. अशक्य गोष्टी करायला तू जाऊ नको, कारण ते जमणारही नाही. It's not going to happen. अशक्य गोष्टी करायला तू जाऊ नको, कारण ते जमणार सुद्धा नाहीये. You try your best तू तुला जमेल तेवढं चांगलं कर and then say, Lord, आणि मग म्हण, प्रभू this much I could do. बस मला एवढंच जमतंय, Rest I'm trusting on you. बाकी मी तुझ्यावर विश्वास ठेवतोय, तू आता बघून घे. And sleep peacefully. आणि असं शांत मस्त झोपायचं. Let him take care. देवाला सांभाळू दे.
Don't take tension. टेन्शन घेऊ नका. It will trouble your heart. टेन्शन घेतलं तर हृदयाला त्रास आणि आजार होईल बरं का. It will affect your health. टेन्शन घेतलं की तब्येत बिघडते बेटा. Are you getting me, people? समजताय ना मी काय म्हणतोय. I never allow my heart to be disturbed. मी कधी माझ्या हृदयाला डिस्टर्ब नाही होऊ देत. विचलित नाही होऊ द्यायचं हृदय. Tension will destroy your heart. टेन्शन तुझ्या हृदयाला ठार मारेल आणि हृदय मेलं की तूही मरणार. See, that's why people are suffering with heart attacks. म्हणून तर लोकांना हार्ट अटॅक येतात कारण टेन्शन फार आहे. I don't allow anything to reach my heart. मी माझ्या हृदयापर्यंत कुठलीही गोष्ट पोचू देत नाही. I just hand it over to God. मी भला माझा देव भला मी सगळं माझ्या देवाच्या हातात सोडतो. I say, Jesus, take over. आणि मी येशूंना म्हणत असतो की येशू देव बाप्पा तू बघून घे. Praise God. देवाला धन्यवाद. And He does it. आणि देव करतो He बरं is का. real. देव खरा आहे. He is not a mythological figure. तुम्हाला माहितीये देव खरा आहे तो दंतकथेतला देव नाहीये. Jesus is real. येशू खरे आहेत माहितीये. He will touch you even now. आताही तुला स्पर्श He करतील. can heal you even now. आताही तुला बरं करतील. Are you ready? तयार आहेत. Are you ready to meet God? तयार आहात का देवाला भेटायला. Are you ready to receive a touch from God? तयार आहात देवाचा स्पर्श स्वीकारायला. Are you ready to receive a restoration of your time? तयार आहात गेलेला काळ गेलेली वेळ परत हातात घ्यायला. Your wasted time will not be really wasted if Jesus is in it. तुझी वाया गेलेली वेळ ना वाया गेलेली वेळ राहणार नाही जर येशू तुझ्या जीवनात आले तर. Are you ready? तयार. Then raise one hand towards heaven. चला मग एक हात वर करा. One hand place on the afflicted part of your being. दुसरा हात तुम्हाला जिथे कुठे आजार असेल त्या आजारी भागावर ठेवा. And cry out to God. डोळे बंद आणि रडून सगळ्यांनी देवाचा दावा करा. What your wisdom, what your talent, what your education cannot do, my God can do. तुझी बुद्धी तुझं ज्ञान तुझं शिक्षण आणि तुझी कला जे करू शकत नाही ते माझा देव करून देईल. Because these days people trust more on these things. का अलीकडच्या दिवसामध्ये जमाना मॉडर्न आहे. लोक याच गोष्टींवरती जास्त अवलंबून राहतात. देव कुठेतरी कोपऱ्यात असतो. I am of that old school who trusts in God पण मी more. जुन्या शाळेतला मी जुना माणूस आहे. देवावर मी जास्त विश्वास ठेवणार आहे. And I am standing before you as a successful person. आणि मी यशस्वी म्हणून तुमच्या समोर उभा आहे. Don't worry. काळजी नका करू. God will make you successful. देव तुम्हाला यशस्वी करेल. God will wipe away your tears. देव तुझे अश्रू पुसेल बेटा. Are you ready? तयार आहात? Then cry out with me. मग रडून माझ्या सोबत धावा Say, करा. my God, म्हणा माझ्या देवा I come to you मी तुझ्याकडे येत आहे. as a sinner. मी पापी आहे. I have sinned against you. मी तुझ्या विरुद्ध पाप केलाय. Please forgive me. कृपया मला क्षमा कर. Cleanse me. मला साफ कर. Wash me. मला धुवून काढ. Make me clean. मला स्वच्छ कर. Make me holy. मला पवित्र कर. Oh God, माझ्या देवा I need you. मला तुझी गरज I आहे. need you, मला Lord. तुझी गरज आहे प्रभू. I'm in a terrible mess. माझी परिस्थिती फार बिकट आहे. Things are not becoming good. गोष्टी काही चांगल्या होत They नाहीये. are turning into worse. गोष्टी सगळ्या वाईट वाईट होत आहेत. Everything is becoming worse. माझा काळ सुधरतच नाही. सगळं वाईटच आहे. Many doors are closed. अनेक दारं ऑलरेडी बंद I झालेली can आहेत. see no success. मला यश दिसत नाही. Lord Jesus, प्रभू येशू have mercy on me. माझ्यावर आज दया कर. Come into my heart. माझ्या हृदयामध्ये ये. Bless me. मला आशीर्वाद दे. Change my life. माझं जीवन बदल. Restore back my wasted years. माझी वाया गेलेली वर्ष मला परत कर. Give me back all those things that I've lost. माझ्या सगळ्या ज्या गोष्टी गेल्या नुकसान झालं ते मला परत कर. Bless me tonight. आज रात्री मला आशीर्वाद I'm दे. coming to you, मी Lord. तुझ्या जवळ येत आहे आता. To you, O God, the restorer of मी time. तुझ्याकडे येत आहे जो वेळ परत करणारा देव. You are the master of तू time. वेळेचा मालक. Help me, Lord. मला मदत कर दे बाप्पा. Help me, Lord. मला सहाय्य कर दे बाप्पा. Father, दे बाप्पा. if you don't help me, जर तू मला मदत केली I नाही shall surely die. तर मला मेल्याचा माधर. Oh God, परमेश्वरा come. ये. See, Jesus is coming. येशू येतात. If you are crying like this, Jesus is coming for अशा you. पद्धतीने तुम्ही रडलात ना तर येशू तुझ्यासाठी येतात. If you have spoken to Jesus like I have spoken, He is coming to you. जसं मी कळकळीने येशूशी बोललोय तसं तूही जर कळकळीने येशूशी बोलला असशील तर येशू Then तुझ्यासाठी He will येतात. come for you. येशू तुझ्यासाठी मग येणार. See, He is touching you right बघ now. येशू तुला आता स्पर्श करताय. He is touching you right येशू now. तुला आता स्पर्श करताय. Every sickness, प्रत्येक आजार every disease, आणि रोगराई I command मी you आज्ञा करतो in the name of Jesus. येशूच्या नावामध्ये Leave. सोड. Leave the people in Jesus' सोड या name. लोकांना येशूच्या नावात. Leave the people in सोड Jesus' या name. लोकांना येशूच्या Leave नावात. the people in सोड Jesus' या name. लोकांना येशूच्या नावात. All kinds of pain, सगळ्या पद्धतीच्या all वेदना kinds of suffering, सगळ्या पद्धतीचे I आजार command you in the मी name of आज्ञा करतो Jesus. येशूच्या नावात. Leave. सोड. leave in Jesus' सोड name. येशूच्या नावात. See, Jesus is touching you. बघा येशू तुला स्पर्श His करतात. power is touching you. येशूचं सामर्थ्य तुला स्पर्श
स्पर्श His करतो. deliverance is coming upon येशूची you. सुटका तुझ्यावर येत आहे. Every headache, डोकेदुखी, people suffering with headache, ज्या लोकांना डोकेदुखी आहे, I command you in the name of मी आज्ञा Jesus. करतो येशूच्या Leave. नावात सोड. Leave in Jesus' name. येशूच्या नावात सोड. Leave in Jesus' name. येशूच्या नावात सोड. Body pain, अंगवेदना, people suffering with body ज्या pain, लोकांना अंगवेदना आहेत, I command you in the name of मी Jesus. आज्ञा करतो येशूच्या नावात Leave सोड. in Jesus' name. येशूच्या नावात, In Jesus' name. येशूच्या नावात. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Swelling in the body, अंगावर आलेली सूज, people suffering with swelling in the ज्या body. लोकांच्या अंगावर सूज आली आहे, Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal them आणि त्यांना आरोग्य दे. in the name of Jesus. येशूच्या In नावात, the name of Jesus. येशूच्या नावात. People suffering with ज्या ulcer, लोकांना अल्सर झालंय, Lord Jesus, touch them प्रभू त्यांना स्पर्श कर and heal them. आणि त्यांना आरोग्य दे. Let that ulcer vanish ते अल्सर निघून जाऊ दे in Jesus' name. येशूच्या नावात. Check up in those areas. ते आपले भाग तपासा, Check up in those areas. आपलं शरीर तपासा. You are getting that healing. तुम्हाला आरोग्य मिळत आहे, That thing is vanishing. ते जात आहे, That pain is त्या vanishing. वेदना जात आहे, That sickness is तो vanishing. आजार जातो In Jesus' name. येशूच्या नावात. Tumor. ट्यूमर, People suffering with ज्या tumor. लोकांना ट्यूमर झालं, Lord, I pray for them. प्रभू मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो, Heal them of their त्यांना tumor. आरोग्य दे त्या ट्यूमर In पासून Jesus' name. येशूच्या नावात. Something is happening in your body. काहीतरी तुझ्या शरीरात होत आहे, Something is happening in your काहीतरी body. तुझ्या शरीरात होत आहे, That weakness is going. तो अशक्तपणा जात आहे. Call, call, call. सगळ्यांनी देवाचा धावा करा करा आणि करा. Say, Jesus, म्हणा येशू touch me मला now. आता स्पर्श कर, Heal me मला now. आता बरं कर, Deliver me मला now. आता सुटका दे. Stone in the kidney. किडनीतले खडे, People suffering with stone in the ज्या kidney. लोकांच्या किडनी मध्ये खडे आहेत, Lord Jesus, touch them प्रभू now येशू त्यांना आता स्पर्श and कर heal them आणि त्यांना आरोग्य दे. in the name of Jesus. येशूच्या नावात, In the name of Jesus. येशूच्या नावात. Skin disease त्वचारोग vanish in the name of निघून Jesus. जाऊ दे येशूच्या In नावात, the name of Jesus. येशूच्या नावात. Blind eyes be opened in the name of Jesus. आंधळे डोळे उघडू देत येशूच्या नावात, Deaf ears be opened in the name बहिरे of Jesus. कान उघडू देत येशूच्या Let the नावात, dumb speak in मुके Jesus' name. बोलू देत येशूच्या नावात. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Those who cannot move their head, ज्या लोकांना आपलं मस्तक किंवा Some डोकं problem with हलवता your येत neck. नाही, ज्या लोकांच्या मानेत काही प्रॉब्लेम आहे, Lord Jesus, touch them प्रभू now येशू त्यांना आता स्पर्श कर and heal them आणि त्यांची मान बरी कर in Jesus' name. येशूच्या नावात. Start moving your head and check आपली it up. मान आपलं डोकं हलवून Check बघा. it up in Jesus' name. तपासा येशूच्या नावात. Those who have got spinal cord injury, ज्या लोकांना पाठीच्या कण्याचा आजार आहे, right now, आता the Lord Jesus is touching you. प्रभू येशू तुम्हाला स्पर्श करत Be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे व्हा, Be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे व्हा. Bend down and see. खाली वाकून In तपासा Jesus' name, येशूच्या नावात. you will be तुम्ही healed. बरे व्हाल, If you act it out, you will be healed. कृती कराल तर बरे In the व्हाल. name of Jesus. येशूच्या नावात. Some people cannot sit down. काही लोकांना खाली बसता येत Lord नाही. Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and strengthen them आणि त्यांना ताकद दे and heal their weak आणि bones. त्यांच्या अशक्त हाडांना Heal शक्ती their दे. kneecaps. त्यांच्या गुडघ्याच्या वाट्यांना In शक्ती the दे. name of Jesus. येशूच्या नावात. Thank you, Father. धन्यवाद दे बाबा. Cancer. कॅन्सर, People suffering with cancer. ज्यांना कॅन्सर झाला, Lord Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal आणि them त्यांना आरोग्य दे in Jesus' name. येशूच्या नावात. Tuberculosis. क्षयरोग. Be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरा होऊ दे. Piles मूळ problem. व्याधाचा आजार Be healed in the name of Jesus. येशूच्या नावात बरा होऊ दे. Issue of blood. सारखा होणारा रक्तस्राव Be healed in the name of येशूच्या Jesus. नावात बरा होऊ दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Every weakness go in Jesus' name. अशक्तपणा येशूच्या नावात जाऊ दे. Now you witchcraft power, आता चेटूक करणी, demonic power, सैतानी शक्त्या, evil power, वाईट शक्त्या, I command you, मी आज्ञा करतो, devil, सैताना leave the people in सोड या Jesus' name. लोकांना येशूच्या नावात. Leave them all. सोड या सगळ्या लोकांना In येशूच्या Jesus' नावात. name. येशूच्या नावात. Every witchcraft power leave in Jesus' सर्व name. See चेटूक that man. करणी येशूच्या नावात जाऊ दे. See how he is struggling. बघा बघा हे कसं आहे बघा, See how he is struggling. कसा संघर्ष. The devil is trying to take control of his life. सैतान ताबा घेते त्यांच्या Leave you जीवनाचा. devil in the name सोड of सैताना Jesus. येशूच्या नावात. Leave you devil in the name of सोड Jesus. सैताना येशूच्या नावात. See there. बघा Every witchcraft power, चेटूक करणी, every demonic power, सैतानी शक्त्या, I command you in मी Jesus' आज्ञा name. करतो येशूच्या नावात. Leave. सोड In the name of Jesus. येशूच्या नावात. You cannot touch them. तू नाही त्यांना हात लावू शकत. You also say, तुम्ही पण say, बोला, devil leave me म्हणा सैताना मला in सोड. Jesus' name. येशूच्या Say, नावात. devil leave me in Jesus' सैताना name. मला येशूच्या नावात सोड. Every witchcraft power, सर्व चेटूक करणी every divination power, आणि सैतानी शक्ती, say, leave me in Jesus' name. सोड मला येशूच्या नावात. Leave me in Jesus' name. सोड मला येशूच्या नावात. In Jesus' name. येशूच्या नावात. Every fear leave भीती मला सोडून जाऊ दे. in Jesus' name. येशूच्या नावात. Every poverty leave in Jesus' name. दारिद्र्य मला
मला सोडून जाऊ दे येशूंच्या नावात. Every demonic influence leave in Jesus' name. सैतानी प्रभाव मला सोडून जाऊ दे येशूंच्या नावात. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Bless them all. लोकांना सगळ्यांना आशीर्वादित कर. Whatever they need, give it to त्या them, Lord. लोकांच्या सगळ्या गरजा भागव. Fulfill all their heart's त्यांच्या desires. सगळ्या मनोकामना पूर्ण कर. Give them a breakthrough. त्यांना नवीन सुरुवात दे. Financially bless them. आर्थिक आशीर्वाद दे. Materially bless them. भौतिक आशीर्वाद दे. Those who need a house, give them a त्यांना house. घर हवं त्यांना घर दे. Those who need 2-wheelers and 4-wheelers, bless them, त्यांना Lord. 2-4 चाकी गाड्यांचा आशीर्वाद हवाय त्यांना गाड्या दे. Those who want to get married, let them get married, Lord. ज्यांना लग्न करायची आहे त्यांची लग्न करून दे देवा Thank you, बापा. Father. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद. Bless them all. सगळ्यांना आशीर्वादित कर Fulfill all their heart's आणि desires. त्यांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण कर. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो. Amen and amen. आमेन आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. Don't worry. काळजी करू नका. God has heard you. देवाने तुमचं ऐकलेलं आहे. Jesus will surely bless you. येशू नक्की तुम्हाला आशीर्वादित करतील. Amen. आमेन. Now don't worry. आता काळजी नका Don't करू. take tension. टेन्शन नका घेऊ. We have prayed. आपण प्रार्थना केलेली आहे. Beyond this, we cannot do anything. याच्या पलीकडे आपण काही करूही शकत नाही. You cannot go to meet God in heaven now. आपण स्वर्गात तर जाऊ नाही शकत ना देवाला भेटायला. This much we could do. इसके आगे करी क्या सकते बेटा. याच्या पुढे नाही करू शकत आपण This काही. much only we are called to do. एवढंच आपल्याला करता येतं आणि एवढंच करायला आपल्याला बोलवलं And we have done it. आणि ते आपण केलंय. Now we trust God. आता देवावर विश्वास He ठेवायचा. will do the rest. देव बाकीचं करेल. Praise God. देवाला धन्यवाद. Now we will hear a few testimonies. Come. आता काही लोकांच्या जीवनात घडलेल्या साक्षी आपण Yes. ऐकूया. See this lady. How the devil is attacking her. All kinds of witchcraft power. I command you in the name of Jesus. Leave and never come into her ever again. See this. Jesus. Thank you, Lord. Open your eyes in Jesus' name. कसं वाटतं आता? कैसा लग रहा है? धन्यवाद यीशु बोलो. धन्यवाद धन्यवाद यीशु. धन्यवाद यीशु. अभी अच्छा लग रहा है? अच्छा लग रहा है. ठीक है. Give us some time. थोड़ा वेळ द्या. Yes. सरेंडर करके ले लो. पास्टर, ये सिस्टर का नाम है रेशमा वाघमरे. Okay. और 20 अप्रैल को आपने एक भविष्यवाणी की थी. हाँ. उस भविष्यवाणी का क्लिप हमारे पास है, तो अभी ठीक हम है. वो देखना चाहेंगे. Let's see that clip. बघूया. मला माहित आहे Some of you are struggling tonight. तुमच्यातले काही लोक आज रात्री पण खूप संघर्ष करतायत, डोकं फोडतायत. There is a lady here एक बहीण इथे who आली is आहे a single parent. आणि ती एकटी आहे. एकटी आपल्या मुलांना सांभाळती आहे. She's taking care of her 2 children. 2 मुलांना एकटी सांभाळती आहे. It is difficult for her. तिला अवघड जात आहे. She's struggling ती संघर्ष करत आहे. as a single mom. एक एकटी आई, बाकी तिला She आधार raised नाही them कुणाचा alone. आणि त्या 2 मुलांना ती स्वतः वाढवतीये. Her husband has passed away. नवरा वारलाय तिचा. I want to tell her, मला त्या बहिणीला सांगायचंय, don't give up. The struggles will come. हार मानू नको, संघर्ष येणार, But Jesus is here. पण येशू इथे आहेत. Call him येशूंचा धावा कर. for your support. येशूंना तुझा आधार म्हणून घे. He is waiting to help you. येशू तुला मदत करायला वाट बघतायत. He will help you from unknown sources. येशू तुला अदृश्य रीतीनं कुठून ना कुठून मदत करतील. Yes. असं इथे असलेल्या एका बहिणीला प्रभू सांगत आहे. Praise God. तुम्हीच आहे का? हे 2 मुलं तुमचे? See that. What happened? 6 महिन्याचे असताना मिस्टर वारलेत माझे. हो. पास्टर, इनकी बेटी जब 6 महीने की थी तब उनके पति गुजर गए, तो उनको बहुत चिंता सताती थी कि अब क्या होगा. See बहुत that. पैसों का बहुत प्रॉब्लम था. ना केवल पैसों का प्रॉब्लम था, उनको ना ससुराल से ना मायके से कभी मदद मिली, और उनको हर बार एक ही चिंता सताती थी कि अब ये पैसे कहाँ से आएंगे. और ये बेटा है उनका, इसकी भी चिंता सताई करते थे कि इसका शिक्षण कैसे होगा, एजुकेशन कैसे होगा. लेकिन इनको कहीं ना कहीं से आर्थिक मदद मिलती ही थी. अच्छा. और अभी 10वीं में परमेश्वर ने इनके ऊपर कृपा किया और इनको बेटे को 80% से उनको पास किया है. हालेलुया. Praise God. आमेन. तो इसीलिए वो आपके लिए एक मिठाई लाए हैं. Oh God. Amen. God is on your side. Don't Hallelujah. worry. God spoke to you. येस. Specifically to you. You lost your husband. You have 2 children. 2 मुलं You are आहेत. struggling. प्रभू तुझ्याशी बोलला, खास करून तुझ्याशीच बोलला.
God will not leave you. He देव तुला loves you all. सोडणार नाही. He loves your two Ah. children. नाही सोडणार. So don't leave Jesus now. Okay? ठीक है. He will help you all. और इनका ये भी कहना है कि आपने जो भविष्यवाणी की उसकी वजह से उनका विश्वास बहुत बढ़ गया है. Praise God. Praise God. Bless them, Lord. God bless you. Fulfill all their heart's desires, Master. Let these Amen. children come up in life. Yes. Let them in turn be a Yes. support to Yes. their mother, oh Mother. God. Hallelujah. Thank you, Father. धन्यवाद. Fulfill all their heart's desires. Amen. Amen. In Jesus' name. Amen. God bless you. No. God bless you, sister. No children. Don't. Huh? God bless you, beta. God चर्चला bless you. येत राहा फक्त. ओके. Yes. हालेलुया. पास्टर अद्भुत साक्ष आहे. सिस्टर सांगतात की 15 वर्षापासून त्या वाट बघून होत्या की कोणीतरी मला त्यांच्या पित्ताच्या त्रासातून मुक्तता देईल. पित्त त्यांना होतं 15 years. 15 इयर्स आणि रोज पास्टर न चुकता त्या गोळी खाल्ल्याशिवाय त्यांना जेवण जात नव्हतं. पूर्ण शरीरावरती सूज असायची, खास सुटायची आणि सगळं पोट दुखायचं, डोकं दुखायचं. पण त्या सांगतात की एके दिवशी त्या घरामध्ये असं काढा बनवून वगैरे करायच्या, गोळ्या खायच्या. पण त्या म्हणतात की त्या युट्यूब वरती गेला, त्या जस्ट काहीतरी स्क्रोल करत होत्या आणि तिथे त्यांना तुम्ही दोघं दिसले आणि तुमची मीटिंग त्यांनी पूर्णपणे बघितली आणि त्यांनी लगेच मुलाला सांगितलं की हे दोघं कोण आहेत आणि कुठे आहेत, मला सांग, मला यांच्या चर्चला जायचंच आहे. आणि पास्टर त्याच शनिवारी त्यांचा मुलगा त्यांना आपल्या चर्चमध्ये येऊन सोडून गेला. त्यापासून पास्टर गेल्या 5 महिन्यापासून त्या रेग्युलरली चर्चला येतात. पहिल्या शनिवारी प्रभूने त्यांना आरोग्य दिलेलं आहे. Hallelujah. एकही गोळी त्या आता खात नाहीये. अरे वा. प्रभूने पूर्ण आरोग्य त्यांना आज Amen. दिलेलं आहे. किती छान. हे खरं आहे? खरं हे. कुठे राहता तुम्ही? आम्ही मोशीला राहतो. बरं. तसं युट्यूब वर आपली भेट झाली. आणि 15 वर्षापासून 15 तुम्हाला त्रास. वर्षापासून खूप त्रास होत होता. आता गोळी घेता तुम्ही? आता मी 4 महिने झाले काहीच घेत नाही. काही नाही. काहीच घेत देवाला नाही. धन्यवाद. येशूने केलं अजून एक चमत्कार. साक्ष त्यांची. थँक्यू फादर. येस टेल मी. 2 महिन्यापासून पासून त्यांना अवघड जागेवरती गाठ होती आणि त्यांनी डॉक्टरांना दाखवलं. डॉक्टरांनी सांगितलं याचं ऑपरेशन करावं लागेल. त्या म्हणाल्या की प्रभू 15 वर्षाचं दुखणं जर तो काढू शकतो तर हे 2 महिन्याची गाठ तर काहीच नाहीये. शनिवारी त्या आल्या. त्या शनिवारी तुम्ही प्रार्थना केली, म्हणाले ज्यांच्या ज्यांच्या शरीरावरती गाठी आहेत आज प्रभू त्यांना पूर्णपणे आरोग्य देते. त्या गाठी नाहीशा करतोय. त्यांनी ते स्वतःसाठी स्वीकारलं. त्यांना कळलं पण ती गाठ त्यांच्या अंगावरून कधी निघून गेली. Hallelujah. प्रभूने पूर्ण आरोग्य त्यांना दिले. See that? How much of faith is in Jesus? किती विश्वास आहे बघा येशूंवर त्यांचा. Huh? तुमचा चेहराच सांगतोय सगळं. God bless you. God Amen. bless you. God bless you. Bring this lady. See this lady. मी देवावर घालून नाही करत करते. पाय पडतील देवाचे, मला माफ कर. मी नाही करत देवावर घालून करते. मी नाही करत देवावर घालून करते. मला माफ कर. मला माफ कर. All evil powers go in Jesus' name and never come into her ever. धर्म सगळं भाव सगळे देव मला माफ करा. सगळे देव उठून बसले पुरीसाठी. मला माफ कर. देव बाप्पा. मला माफ कर दे. In the name of Jesus, all evil powers, I command in Jesus' name, leave and never come into her in the name of Jesus. Amen. Make her to surrender. It will be all. प्रेज लॉर्ड पास्टर. भावाचे अद्भुत साक्ष आहे, अद्भुत चमत्कार परमेश्वरने त्याच्या आयुष्यामध्ये केलेला आहे. तो सांगतो की काही वर्षांअगोदर मी माझं शिक्षण पूर्ण केलं आणि 4 वर्ष झाली मी एका कंपनीमध्ये ट्राय करत होतो. माझा CV दिला आणि मी प्रयत्न करतो मला जॉब भेटावा म्हणून. आणि ते म्हणतात की त्या कंपनीमध्ये काही केल्याने माझा CV होता तो रिजेक्ट होत होता आणि मला जॉब भेटत नव्हता. तर ते म्हणतात मी सातत्याने प्रभूकडे प्रार्थना करत होतो, चर्चला येत होतो. ते म्हणतात मागच्या महिन्यामध्ये मी 4 वर्षापासून ट्राय करत होतो त्याच कंपनीत मागच्या महिन्यात मला जॉब लागला आणि प्रभूने मला तो जॉब दिला. चांगला पॅकेजचा आहे आणि परमनंट जॉब परमेश्वर त्यांना दिला आहे. वाह. काय कुठला कंपनी? सिरम कंपनी मध्ये तुम्हाला देवाने दिलं काम. प्रेज गॉड. धन्यवाद येशू. देवाला मला 18,000 पगार आहे, त्यातला मी निम्मा पगार देवाला देतो. अरे Amen. धन्यवाद. चर्चला देतो. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. Bless him more and more. Amen. In Jesus' name. Praise Lord, Pastor. Yes. This sister, she is from Bihar, and Bihar. she had come last year. Yes, Pastor. So last year she had come here with her sister to church. She was suffering from thyroid from the past 10 years. Okay. And 10 years say she is having the medicine of thyroxine 250 mg. 150 mg she is having for 10 years. But 10 last years. year when her sister brought her to our church, she completely got healed, and it's been 1 year. She is not having any medications. No medicines. And she has come here from Bihar only to testify herself that From she has Bihar. been completely Wow, healed wow. in But- the glorious name of Jesus. आप बिहार से कैसे आए? है उसके हस्बैंड है मतलब बैंक में,
तो वो बार बार बोलती थी कि बेनियाड चढ़ाओ दीदी, यहाँ तुम्हारा हिल मतलब हो जाएगा, मतलब MG खाना बंद हो जाएगा 100। मैं जब भी टेस्ट करवाती थी हर वक्त 100 मतलब बढ़ा ही रहता था। तो मैं यहाँ पे आई, उसके बाद वो यहाँ हर समय आती है, वो लोग दोनों वाइफ हस्बैंड बच्चे। तो फिर मैं आई, तो यहाँ पे आई तो मैं आप जब प्रार्थना किए मास्टर साहब तो मैं गिर गई। उसके बाद फिर मैं जाके दूसरे दिन टेस्ट करवाई तो वो बोलते हैं कि मैं बताई उसके मैं 125 mg खाती हूँ। तो बोलते नहीं आप तो झूठ बोल रही है, कहाँ आपका थायराइड है ही नहीं। तो मैं प्रभु को धन्यवाद देती हूँ। मैं अभी तक एलोपैथ मेडिसिन ले ही नहीं रही हूँ और मेरा यहाँ भी आई, फिर से मैं टेस्ट करवाई तो मेरा बिल्कुल अभी ठीक है। प्रभु को बहुत बहुत धन्यवाद देती हूँ। पास्टर साहब आपको भी थैंक यू। गॉड ब्लेस यू। गॉड ब्लेस यू। प्रेयर कीजिए पास्टर साहब कि ये इसका वेट नहीं बढ़ता है। वेट नहीं बढ़ता है। 8 years old है, वेट नहीं बढ़ता, महीना में एक बार इसको फीवर आ जाता है। Father, I pray for the child. He doesn't put on weight, oh Father. Thank you, Jesus. Let your healing power flow Yes. in the child. Amen. Touch him, Lord God. Hallelujah. Heal him. Let him grow from all sides. And let him become tall and healthy and strong. In Jesus' name I pray. Amen. God bless you. God bless you. पास्टर इनका नाम है नेहा शेलार और इस साल के 12वीं के एग्जाम्स में उसने प्रार्थना किया था कि उसको 80% मिले। और वो हर साल उनका कहना है कि आप जो यूथ कैंप लेते हो उसमें मुझे बहुत बुद्धि मिली। मैंने कोई कोचिंग क्लास वगैरह नहीं लगाया था और मुझे परमेश्वर की कृपा से 84% आया है। तो पूरा गौरव और महिमा प्रभु यीशु को देना चाहते हैं। 84% you got? You mean the students prayer meet? विद्यार्थी प्रार्थना सभा? Yes. Okay. God bless you, beta. वाह। God bless you. Do well. Thank This is what you. paid for me. Paid up. Thank you, thank you, thank you, thank you. थँक यू थँक पास्टर ब्रदर आज फलटणवरून आले, त्यांना अद्भुत साक्ष घेऊन आले. ते फलटणवरून निघाले तर खूप जोरात पाऊस पडला होता, पास्टर चालू होता. जे लोणंद पर्यंत त्यांना पाऊस लागला. अर्ध्या रस्त्यात ते आले, 6:30 वाजले होते. ते म्हणाले की प्रभू येशू मला आज जायचंच आहे, कारण त्यांची जी मान आहे पास्टर ती अवघडून गेली होती. त्यांना असं बघता पण येत नव्हतं बिलकुल सुद्धा. पण ते म्हणतात की 6:30 पर्यंत आलो, आम्हाला वाटलं नव्हतं की आम्ही चर्च पर्यंत पोहोचू. पण ते त्यांचा मुलगा आलेला आहे, ते सांगतात की त्यांनी प्रार्थना केली की वेळेत आम्हाला घेऊन जा. ते आले चर्चमध्ये, शेवटची प्रार्थना त्यांनी अटेंड केली. शेवटच्या प्रार्थनेत तुम्ही म्हणाले ज्यांच्या कोणाचे मानेचं दुखणं आहे प्रभू तुम्हाला आज आरोग्य देते. त्यांनी लगेच त्यांची मान चेक केली. आता ते पूर्णपणे मान एकदम हील्ड आहे, ते हलवू शकतात. आमेन. See this. हालेलुया. सकाळपासून कामावर गेलो नाही, घरी झोपून होतो. अच्छा. अचानक भाऊला म्हणलं मला चर्च मध्ये जायचं. भाऊ म्हणते जा तुला जायचं तर. आणि चर्चला आलो, इथपर्यंत असं बघता येत नव्हतं. असं एकदम असं घाबरत आलो मी. गाड्यांना बघून असं दिसत नव्हतं ना इकडचं साईड. आणि पाऊस पण लई जोरात चालू होता. जेजुरीला मला 6:30 वाजले. मी म्हणलं आता चर्चला काही जाणं होत नाही, युवराज आपण वापस जाऊ. तर ते म्हणते देवावर आपण भरोसा ठेवू, जाऊ काका. त्यामुळे जाणं होणार नाही, आपलं पोहोचणार नाही, पाऊस लई बेकार चालू आहे. ते म्हणते आपण जाऊ. 6:30 वाजता जेजुरीवरनं निघलो, बरोबर राईट टायमिंगला इथं पोहोचलो. आणि मान बरी झाली. God saw his faith. प्रभू बोलला. Thank you, Father. Hallelujah. Thank you, Father. Amen. पहिले दारू प्यायचो मी, तर प्रार्थना केली होती तुम्ही माझ्यासाठी. दारू पूर्णपणे सुटली. आता पहिले जे लोक मला लांब पळायचे माझ्यापासून ते आता मला जवळ बोलवायसाठी फोन करतात, ये जवळ ये. व्यसन गेलं, दारू सुटली, सिगरेट सुटली, विमल सुटली. फक्त आता गायछाप सुटत नाही, त्यासाठी प्रार्थना करा. हालेलुया. येत राहा, चांगलं होत राहील. Lord, deliver him, Lord, from every kind of addiction. Amen. Heal him. Yes. In Jesus' name. Hallelujah. God bless you.